नमस्कार. सन्माननीय आणि आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व श्रोते आणि खास करून इतिहासप्रेमी सर्वजण, मी मंचावर बसलेल्या सगळ्यांची नावं घेणार नाही कारण आत्ताच सरांनी नावं घेतलेली आहे सगळ्यांची. ही व्याख्यानमाला सुरू झाली ती सगळ्यांना आता कल्पना आलेली आहे की 27 वर्षापूर्वी आणि आज 28वे वर्ष पूर्ण होत आहे. आजचं व्याख्यान झालं की 28 वर्ष पूर्ण होतील. सातत्याने आपण ही व्याख्यानमाला करतोय. याच्या मागे कदाचित सगळ्यांची पुण्याई तर आहेच, पण आपल्यासारखे श्रोतेवर्ग येतात त्यामुळेच ह्या व्याख्यानमाला चालू ठेवता येतात. आजच्या तारखेला 1905 साली माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला की आजोबांच्या नावानेच आपण ही व्याख्यानमाला सुरू करावी. आणि मी पहिल्यांदा बोलताना बोललो होतो की माझे आणि आजोबांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. खरं म्हणजे दोघांच्या वयामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ 50 वर्षाचं अंतर होतं, परंतु आम्ही दोघं एकमेकांचे मित्रच होतो. आणि ते मला लहानपणापासून अनेक गोष्टी सांगायच्या परिवाराच्या, आणि त्यामुळे चंडक परिवाराच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जी माहिती आहे ती आजोबांकडून कळत होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांचं नाव लोणकरण. खरं पाहिलं तर आपण अनेक भाषेमध्ये मी प्रयत्न केला की आमच्या मारवाडीमध्ये लवण किंवा लोण म्हणजे आम्ही त्याला लूण म्हणतो. खरं म्हणजे लूण म्हणजे मीठ. तर मिठाच्या नावाने किती ह्याच्यामध्ये नावं लोकांनी दिलेली आहेत. लवण कुमार आहे का, मीठ कुमार आहे का, पण अशी काही नावं मला काही फार सापडली नाहीत. मग माझ्या आजोबांचं नाव लोणकरण का ठेवण्यात आलं. तर मित्रो, आजोबांच्या आधीचा मुलगा लवकर गेला, म्हणजे जन्मला आणि तो गेला. त्याच्यानंतर एक मुलगी झाली. माझ्या पणजोबांना एकंदरीत 4 लग्न करावी लागली, कारण पहिलं लग्न झालं 3 महिन्यात पहिली बायको गेली, दुसरी बायको मुलाला एक आणि मुलीला जन्म दिल्यानंतर गेली. असं करत करत 4 लग्न झाली त्यांची. आणि तिसऱ्या पत्नीपासून लोणकरणजी झाले होते. तर त्यामुळे हा मुलगा जगेल का नाही ही एक भ्रांत सगळ्यांच्या मनामध्ये होती. आणि एके दिवशी सकाळी अगदी घरामध्ये वातावरण असं आनंदी मंगल सारखं कार्यक्रम, सगळेजण थोडेसे बँड बाजा वगैरे टाईपचं ठेवून एकदम सनई चौघडे सगळे चालू, आणि सगळेजण घराच्या बाहेर वाट बघत उभारलेले की कोण येणार आहे. कोण येणार आहे म्हणजे वाट ते बघत होते त्या रस्त्यावर झाडू काढणाऱ्या बाईची. आणि ती बाई आली आणि ती आल्याबरोबर तिला सन्मानाने आत घेतलं. ती थोडीशी घाबरली खरं म्हणजे की काय झालं, चूक काही झाली का माझ्याकडून म्हणून. पण तिला आत बसवल्यावर तिला तिची खणा नारळाने ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर माझ्या आजोबांना तिच्या पदरात ठेवून टाकलं. ते म्हणाले, सगळे आमचे घरचे म्हणाले की आजपासून हे मूल तुमचं. ती म्हणाली, माझं स्वतःचीच मुलं मला सांभाळता येत नाही, अजून मी नवीन एक कुठे मूल सांभाळू म्हणून. म्हटलं खरंच येणार नाही का सांभाळायला तुम्हाला. म्हटलं नाही, खरंच नाही जमणार. मग ठीक आहे, आम्हाला परत ते विकत देऊन टाका म्हणाले. मग ते विकत घेतलं. आता विकत घ्यायचं तर काय द्यायचं, तर तेवढ्या वजनाचं तिच्या पदरामध्ये मीठ दिलं आधी, आणि मीठ देऊन माझ्या आजोबांना विकत घेतलं. आता ते 2-2.5 किलो वजनाचं ते मीठ, बाकीच्या गोष्टी तिला दिल्या त्या गोष्टी वेगळी, साडी खण चोळी सगळीच दिली होती. पण त्या 2.5 किलोच्या मिठाचा मोबदला माझ्या आजोबांनी 71 वर्ष चुकवला. समाजाचं ऋण जे असतं ते कसं फेडायचं, कारण माझं नाव लोणकरण आहे, आपण खाल्ल्या मिठाला जागतो म्हणतो. मग त्यांनी किती जागायला पाहिजे. 2.5 किलो एका जन्माच्या वेळेस घेतलेलं, त्यानंतर आयुष्यभर तर आपण घेतच आलो मीठ. तर त्या दृष्टीने मग त्यांचं आयुष्यभर ते खरं म्हणजे एक व्रतस्थ जीवनासारखंच त्यांचं जीवन होतं. गांधींचे अनुयायी होतेच, गायीबद्दल प्रेम भरपूर, आणि गांधी विचारसरणी असल्यामुळे त्यांनी आयुष्यभर खादीच परिधान केली. सोलापूर नगरपालिकेचे ते 15 वर्ष सलग नगरसेवक होते. ते नगरसेवक असताना त्यावेळेस मारवाडी समाजाचा पण थोडासा दबदबा नगरपालिकेमध्ये होता. चंडक जवळच राहणारे अब्दुलपूरकर, माझ्या आजोबांचे सख्खे मेहुणे लक्ष्मीनारायणजी राठी, हे तिघंजण 1946, 47 आणि 48च्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये होते. त्यावेळेस रेस म्हणजे काय मारामारी किंवा कटुता वगैरे नव्हती. मग काय करायचं, कोण केव्हा होणार
3 चिठ्ठ्या केल्या, त्या 3 चिठ्ठ्या टाकल्या. 46मध्ये कोणाची निघाली, 47मध्ये कोणाची निघाली आणि 48मध्ये कोणाची निघाली. कर्मधर्म संयोगाने 47च्या एप्रिल महिन्यामध्ये आजोबांची चिठ्ठी निघाली. आजोबांची चिठ्ठी निघाली. 47च्या एप्रिलमध्ये आजोबा नगराध्यक्ष झाले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्या हस्ते आपल्या जुन्या नगरपालिकेमध्ये रात्री 12 वाजता त्यांनी झेंडावंदन केलं. आणि त्याचे प्रतीक म्हणून भारताच्या पोस्ट खात्याने त्यांच्यावर एक पाकिट देखील काढलं. त्याला आम्ही स्पेशल कव्हर म्हणतो, तसं ते काढण्यात आलं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सोलापुरामध्ये 5 हायस्कूल, 2 कॉलेजेस, 1 प्राथमिक शाळा, 1 दवाखाना, अशा अनेक गोष्टी त्यांनी चालू केल्या. त्यांच्या आजोबांनी खरं म्हणजे राजस्थानमध्ये मी परवा बोलल्याप्रमाणे त्यांनी संतोष सागर तयार केलं होतं. माझ्या आजोबांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याला थोडासा त्रास होतोय हार्टचा आणि आपण कदाचित राहणार नाही, तर त्यांनी 3 दिवस आधी त्यांचं मृत्यूपत्र केलं होतं. आणि त्यांच्या नावाने जेवढी काही संपत्ती होती स्वतःची, त्याचं त्यांनी ट्रस्ट केला. त्यांच्या काकांनी, त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आजोबांनी, ह्या तिघांनी आपापल्याकडे जी संपत्ती होती त्याचा ट्रस्ट केला होता. आणि म्हणून आज आमच्याकडे 4 ट्रस्ट आम्ही चालवतोय चंडक परिवाराचे. या सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे जी, म्हणजे त्यांची स्वतःची, त्यांनी आपल्या पत्नीला त्यांची काय द्यायची होती ती संपत्ती दिली, मुलांना काय द्यायची होती ती दिली, आणि स्वतःसाठी जी ठेवली होती त्याचा प्रत्येकाने ट्रस्ट केला. आणि ह्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी घडत गेल्या. इंग्रजी 4थीपर्यंत शिकले, म्हणजे आपली आत्ताची 7वी, परंतु तेवढं शिकून देखील त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा अजून एक भाषा राहिली माझ्याकडून, पण अशा 6 भाषा त्यांना अवगत होत्या आणि ते अस्खलितपणे त्या बोलायच्या. आणि हे बोलत असल्यामुळे त्यांना अनेक लोकांशी संबंध येत होता. इंग्रजी चांगलं येत असल्यामुळे ब्रिटिश लोकांना, आणि खास करून आमचा व्यापार लक्ष्मी विष्णू मिलशी होता, त्यामुळे लक्ष्मी विष्णू मिलला त्यावेळेस सगळे जे अधिकारी यायचे ते सगळे ब्रिटिशर असायचे. तर त्या लोकांना घरी नेहमीच 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, कारण मोठा आमचा व्यापार असल्यामुळे त्यांना जे घरी जेवायला बोलवायचं ते घरी येतानाच त्या शूज घालूनच घरामध्ये यायचे. आणि मग आमच्या थोडी आजीची चिडचिड व्हायची, मग अख्खं घर धुतलं जायचं की ते शूज घालून सगळीकडे आले, स्वयंपाकघरातून गेले, असं व्हायचं. परंतु माझ्या आजोबांना लोकांना बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं ही एक सवयच होती. आणि खास करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची फार मोठी आवड होती. मराठवाड्यातली मुलं शिकायला येतात सोलापुरात, कारण मराठवाड्यामध्ये त्यावेळेस कॉलेजेस नव्हते, सोलापुरात होते, तर त्या मुलांना राहायची सोय नव्हती. मग त्यातल्या काही लोकांना घरी ठेवायचे. त्यामुळे आमचे वडील, 4 बंधू आणि त्यांच्या 4 बहिणी आम्हाला सांगताना नेहमी सांगायचं की आमचे हे 11 लोकांचे भाऊ बहीण आहेत, 12 लोकांचे भाऊ बहीण. मला आम्हाला आश्चर्य वाटायचं, सांगताना तर 4-4 सांगतात. मग ते कुठले पण लातूरचे आले भुतडात, ते पण आमचे काका झाले. बाजूचे गोलेचे आमच्या घरात राहायला लागले, ते आमचे काका झाले. असे सगळेच काका होत गेले. त्यामुळे परिवार मोठा होत गेला. विशेष करून तुळशीदासजी जाधव यांच्याबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध. आणि जेव्हा त्यांचे जावई, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना बॅरिस्टर व्हायचं होतं म्हणून त्यांना लंडनला जायचं होतं, परंतु पैशाची अडचण होती. आजोबांनी सांगितलं की काळजी करू नका, खर्च सगळा मी उचलतो, पण तुम्ही बॅरिस्टर होऊन एकदा या. आणि बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले. अनेक लोक जे आमच्या घरी राहिली ती वकील झाले, डॉक्टर झाले, आणि आयुष्यात त्यांनी भरपूर नाव कमवलं पुढे. हे सगळं करत असताना, खादीचा वापर करत असताना आणि गांधींचे अनुयायी असल्यामुळे चंडक बगीचा त्यावेळेस 1913 साली बांधण्यात आला होता, चाळी तिथल्या. आणि त्यामुळे तिथे सगळीच लोकं आली नव्हती. आम्ही लोकांना बोलवत होतो की तुम्ही येऊन 6 महिने राहून बघा, जर तुम्हाला बरं वाटलं तर राहा, नाही तर मग सोडून द्या, आणि 6 महिने फुकट राहा म्हणून. तर त्यावेळेस अनेक काही घरं खाली होती. आणि स्वातंत्र्य सैनिक जेव्हा रात्री यायचे तेव्हा ते तिथे उतरायचे. पहाटे 2, 3, 4 वाजता आजोबा त्यांना जाऊन डबा देऊन यायचे. त्या डब्यामध्ये जेवण 3-4 दिवसाचं जेवण असायचंच, पण बरोबर एक 5 रुपयाची नोट पण असायची की बाबा हे पुढे जा तू. पण हे सगळं करत असताना हे सगळं लपून छपून काम चालायचं. इंग्रजांचे दोस्त असल्यामुळे काही इंग्रज लोक त्यांच्याकडे कानाडोळा करायचे. पण जेव्हा थोडासा बोबाटा वाढला तेव्हा मग त्यांना आधीच पहिल्या दिवशी रात्री कल्पना आली की उद्या आपल्याला बहुतेक अटक करणार आहेत म्हणून. आणि ते रात्रीच घर सोडून निघून गेले. आणि 6 महिने रेल्वेमधून
अख्खा भारतभर त्यांनी भ्रमण केलं आणि त्या भ्रमण केल्यामुळे त्यांची मनाची जी एक वृत्ती होती, सात्विक वृत्ती, ती अजूनही जास्त वाढीला लागली. लोक कशी आहेत, त्यांना किती त्रास होतो हे बघून त्यांनी अनेक गोष्टी केल्या. विनोबा भावेंकडून त्यांनी उरळी कांचनचं ते आश्रम पाहिला होता आणि त्यांची इच्छा होती की आपण पण सोलापुरात आश्रम चालू करावा. बाळेला 25 एकर जागा विकत घेऊन त्यांनी विनोबाजींना घरी येऊन त्यांना ती जागा दिली. जयप्रकाशजींना घरी बोलवलं, त्यांच्या दोघांच्या हस्ते म्हणून त्यांनी ती जागा त्यांना दिली. कर्मधर्म संयोगाने विनोबाजींना, बाळकोजींना इथे सोलापूरमध्ये आश्रम करता आला नाही आणि मागून त्यांनी ती जागा विकली आणि ते परत सगळे पैसे त्यांनी त्या उरळी कांचनच्याच आश्रमामध्ये लावले. त्यामुळे ती एक खंत मनामध्ये होती, परंतु त्याची भरपाई त्यांनी पांझरापोळमध्ये 25 वर्ष सेवा देऊन त्यांनी ती पूर्ण केली की मी गायींची सेवा करतोय म्हणून. अनेक अशा गोष्टी होत्या आणि त्यांच्या या सगळ्यामुळे सम्राट चौक ते बाळीवेस या रस्त्याला माजी नगराध्यक्ष शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक हे नाव दिलं. तर अशा ह्या आजोबांबरोबर माझी जी काही खास गट्टी होती त्याचे पांग म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु एक त्यांचे ऋण जे आहेत, आपण असं म्हणू की त्यांचा जो माझ्याबद्दलचा प्रेमभाव होता ह्याच्यासाठी म्हणून कदाचित ही व्याख्यान मला त्यांच्या नावाने सुरू करावी असं मला वाटलं आणि जे आणि मी मिळून दोघांनी ही चालू केली आणि आज मसापा आणि आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे आज 28 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सगळ्यांचं श्रेय आपल्या सगळ्यांना आहे हे मान्य करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. नमस्कार. सोलापूरमध्ये गेली 28 वर्ष चालत आलेल्या शेठ लोणकरजी स्मृती व्याख्यानमाला वर्ष 28वे या ठिकाणी एक विचारपुष्प गुंफण्याची संधी मला मिळालेली आहे आणि आत्ताच मी किशोरजींच्या तोंडून आणि इथे असणाऱ्या या मसपाच्या आणि लोणकरजी सेठ स्मृती व्याख्यानमालेच्या सगळ्या सदस्यांकडनं लोणकरजींचं चरित्र ऐकलेलं आहे. तर अशा या अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आणि सामाजिक जाणीव ज्यांच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी होती अशा व्यक्तीच्या स्मृती व्याख्यानमालेमध्ये मला माझे विचार मांडायला मिळतात हे खरोखरच मी माझं भाग्य समजते. आणि हे भाग्य मला नाही म्हटलं तरी इथल्या सगळ्या व्यासपीठावरच्या लोकांनी दिलेलं आहेच, पण जास्त संपर्क मला किशोरजींचा आला आणि याच्याही आधी होताच त्यांच्याबरोबर संपर्क. तर त्यांनी मला या ठिकाणी येणार का असं विचारलं आणि मस्तानी हा माझा अतिशय भावविश्वातला विषय असल्यामुळं
मी त्यांना होकार दिलेला आहे. मला असं आठवतं की याच व्याख्यानमालेत काही वर्षांपूर्वी मी सोलापूर शहराचा इतिहास याच्यावर पण बोललेले होते. मला वाटतं आता बाकीचं काही फार अवांतर न बोलता मी सरळ मस्तानीकडे जाते. आत्ताच वडगवाळकर मॅडम असं म्हणल्या की 2 दिवस आम्ही ह्याच्यात होतो 21व्या शतकात किंवा 22व्या शतकाकडे झुकणारा. तर मग मी आता तुमचं मोबाईलचं टेन्शन कमी करते आणि तुम्हाला मी 17व्या शतकात नेते आणि एक बाजीरावांचं भावविश्व मी तुमच्यापुढे उभा करते. मस्तानी ऐतिहासिक सत्य. मस्तानी या विषयावर अभ्यास करण्याची प्रेरणा मला कुठून मिळाली असेल तर ती माझ्या स्वतःच्या शिक्षण म्हणजे ह्याच्यातून शिकवण्यामधून. मी 32 वर्ष दयानंद महाविद्यालयात काम केलेलं होतं लेक्चरर म्हणून इतिहासाचे. त्यावेळेला माझ्याकडे TYVAचा किंवा इतर विषयामध्ये मराठी सत्तेचा उदय आणि अस्त हा विषय यायचा. त्याच्यामध्ये सगळ्या पेशव्यांच्याबद्दल भरभरून शिकवलं जायचं आणि त्यांचे सगळे राजकीय काय असतील ते विचार, राजकीय कामगिरी ही मांडली जायची. आणि कुठेतरी पुसट, अगदी पुसट एखादं किंवा 2 वाक्य बाजीरावांचं शिकवत असताना मस्तानी असं यायचं. मस्तानी जर बाजीरावांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक होती तर 2च वाक्य मस्तानीबद्दल का, ही उत्सुकता मनात निर्माण झाली माझ्या. आणि मग मी कार्यरत असताना आणि नंतरही मस्तानीवर मनन चिंतन करत राहिले. खूप खूप मनन चिंतन केलं आणि मग ठरवलं एक दिवस की आपण जायचं पाबळला, ज्या ठिकाणी मस्तानीची समाधी आहे. मी कधीही त्या ठिकाणी गेल्यानंतर मस्तानीची कबर असा शब्द कधीही उच्चारला नाही, कारण ती समाधीच आहे, समाधीचंच कन्स्ट्रक्शन आहे ते सगळं, हे नक्की आहे. ती कबर नाही आहे, ती मशीन नाही आहे, ती समाधी आहे. तिथे मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला मला खरोखरीच म्हणजे माझ्या भावना म्हणा, माझे अश्रू अनावर झाले. आणि मी त्या मस्तानीच्या सानिध्यात गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर असं मला वाटलं की ती माझ्याशी काहीतरी बोलती आहे, माझ्याकडं पाहती आणि मला म्हणते की कधी देणार आहेस, कधी देणार आहेस तू मला न्याय, असं ती मला म्हणती आहे असं वाटलं. आणि मग मी तिच्या समाधीवर अक्षरशः डोकं टेकवून अर्धा तास रडले. अशीच अवस्था माझी रायगडला गेल्यावर झालेली होती, शिवछत्रपतींच्या समाधीला ज्या वेळेला मी भेट दिलेली होती तिथे त्यावेळेला. तर हा इतिहासाशी असणारा जो ऋणानुबंध आहे त्याच्यामधून मग माझं इतिहासाशी असं नातं जुळलं जातं आणि काही व्यक्ती माझ्या हृदयामध्ये घर करतात, त्याच्यातली ही मस्तानी. मग तिथे ज्या वेळेला मी गेलेली होते पाबळला, तेव्हा मला हे सगळं माझं सगळं एकंदर तिथलं वागणं बघितल्यानंतर तिथले जे रक्षक होते मोहम्मद इनामदार म्हणून, ते आले आणि म्हटले की मॅडम ये आप क्यों रो रही है, और मस्तानी के लिए. म्हटलं क्यों, वो आदमी नहीं थी, वो इंसान नहीं थी, उसके लिए नहीं रोना चाहिए था. नाही असं कोणी म्हणत नाही म्हणे, तुम्ही पहिल्यांदाच मला भेटलात. आणि त्यांनी तिथल्या तिथे मला फोन लावून दिला तो उमर अली बहादर या तरुणाला. 28 वर्षाचा हा तरुण, मस्तानीचा 8वा वारस. पुण्यामध्ये तो कार्यरत होता, टाटामध्ये वगैरे इंजिनियर वगैरे आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बोला या मॅडमशी, या तुमच्याशी बोलू इच्छितात. आणि मग आमचं दोघांचं फोनवर बोलणं झालं. उमर अली बहादर आणि मी, आम्ही जवळजवळ अर्धा तास बोललो. आणि मग तिथून पुढं मस्तानीच्या चरित्राशी माझी नाळ जोडली गेली. मग उमरने मला सांगितलं की तुम्हाला इतकी आपुलकी आहे, इतकी तुम्हाला तिच्याबद्दल हे वाटते, आतुरता वाटते किंवा तुमचं इतकं तिच्याबद्दलचं अनुकंपनीय असं वागणं आहे, मला त्या मोहम्मद इनामदारने सांगितलं, तर तुम्ही मला भेटा. मग आम्ही दोघं जण, मी आणि उमर आणि माझे मिस्टर अकलूजकर, आम्ही पुण्यामध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये त्यांना भेटलो. त्या मुलाला मी पाहिलं, 28 वर्षाचा तो मुलगा, आणि आश्चर्यचकित झाले. म्हणजे आश्चर्याने म्हणजे डोळेच फाटले. हो, काय ते सौंदर्य त्याचं, त्या मुलाचं बरं का, एवढा गोरा फिट्ट, म्हणजे आपण जर एखाद्या म्हणतात ना सपिटाचा गोळा, तो जर भिजवला तर कसा दिसेल तसं त्याचं सौंदर्य होतं. काय ती त्याची जिवणी, नाक, एवढं सुरेख त्याचं व्यक्तिमत्व होतं, बोलणं इतकं आदबीचं. म्हटलं तुम्ही मस्तानीचे? जी हां, मैं मस्तानी बेगम साहिबा, असं तो म्हणाला नाही, मस्तानी महाराणी साहेबा का मैं वारिस असं म्हणला तो. हे विशेष. आणि त्यांनी असं म्हणल्यानंतर मग त्यांनी खूप बरंचसं मला काही सांगितलं, कागदपत्र दिली. आणि मग तो म्हणाला की तुम्ही एकदा इंदोरला जावा, भोपाळला जावा, सिहोरला जावा, आणि नंतर मग बांद्याची तुम्ही हे करा, म्हणजे फील्डवर्क करा किंवा छत्रसालच्या राज्यात जा, आणि मग तुम्ही मस्तानीवर जास्त चांगल्या पद्धतीने काम करा. मस्तानी हा माझा ग्रंथ 5 जानेवारी 2020 साली प्रकाशित झाला. त्याच्या आधी बरोबर 5 वर्ष मी मस्तानीवर काम केले.
एवढं काम मी कुठल्याही विषयावर केलं नाही. 5 वर्ष फील्ड वर्क तर इतक्या वेळा केलं मी. इतक्या वेळेला मस्तानी कुठं जन्माला आली, कुठं राहिली, कुठं तिचं भावविश्व होतं, ती कशी बाजीरावांच्या आयुष्यात आली, पुण्यात ती कशी आली, पुण्यामध्ये तिच्यावर काय काय पद्धतीचे आरोप झाली, ती आणि बाजीराव कुठं राहतात, सगळ्या स्थळांना भेटी दिल्या. म्हणजे मला प्रेरणा ही अशी मिळालेली होती. एका कुठल्या तरी स्त्रीवर अन्याय झालेला आहे आणि कारण नसताना तिला बदनाम केलेला आहे, तो अन्याय आपण नक्कीच नष्ट करायला पाहिजे अशी प्रेरणा अंतःकरणात न झाली आणि त्या प्रेरणेने मी मस्तानीवर काम करत गेली. मग साधनं जी मला मिळाली त्या साधनांमध्ये 2 प्रकार पडतात. एक फील्ड वर्क, क्षेत्र सर्वेक्षण आणि एक साधनं, म्हणजे ज्याला आपण वाङ्मयी साधनं म्हणतो, पुस्तकी साधनं म्हणतो ती. तर मग आता क्षेत्र सर्वेक्षण म्हणजे मी आत्ताच सांगितलं की मी सगळीकडे जाऊन आलेले. छत्रसालचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते त्यावेळेला होतं कार्यक्षेत्र, तर मध्य प्रदेश आज म्हणतो. तर त्या छत्रसालच्या मध्य प्रदेशामध्ये म्हणजे आज इथं बांदा आहे, पन्ना आहे, मऊ सहानी आहे, धुबेला आहे, जैतपूर आहे, महोबा आहे, या ठिकाणी मी 3 वेळा जाऊन आली. तिथली लोक आज मला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि 8-8, 10-10 दिवस मी त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांशी संपर्क करून तिथली बरीचशी साधनं, तिथले बरेचसे फोटोग्राफ्स घेऊन, माझ्या ग्रंथामध्ये सगळे फोटो आहेत तिथला संपर्क करून मग मी इथं आले. मग वाङ्मयी साधनं जी मिळाली त्याच्यामध्ये मला तिथे म्हणजे पन्न्याला मिळाली, कारण पन्न्याला आजही छत्रसालचे वारस राहतात. 18वे वारस आहेत, 3 भाऊ आहेत एकूण. त्या तिघांनाही मी भेटले. 18-18, 19-19 मजली उंच त्यांची महाल हो. बापरे, म्हटलं तुम्ही खाली या, मला ना एवढं वर चढता येणार नाही, मग मी तुम्हाला भेटते. त्यांनाही खूप आनंद वाटला. मी महाराष्ट्रातनं आले, मस्तानीवर काम करते म्हटल्यानंतर. पण थोडं आकसाने त्यांनी मला मस्तानीची माहिती दिली, कारण त्यांना मस्तानीला छत्रसालची मुलगी असं म्हणायचं नव्हतं आणि आजही नाही. कारण त्यांच्या आर्काईव्हमध्ये, पन्न्याच्या आर्काईव्हमध्ये तशी साधनं आहेत की मस्तानी ही छत्रसालची स्वतःची कन्या आहे, ती त्यांनी मला दिली नाही. पण मला ती सगळी साधनं बांदा या ठिकाणी मिळाली. मग बांदा, भोपाळ मी भोपाळला गेले होते, सिहोरला गेले होते, इंदोरला गेले होते, दिल्लीला गेले होते. तर सिहोरला पण मला बरीचशी माणसं भेटली. त्याच्यात तमकीन अली बहादर हे आहेत मस्तानीचे 7वे वारस. आत्ता मी उमरचा उल्लेख केला, त्याचे ते काका. तर त्यांनी मला भोपाळच्या आर्काईव्हमध्ये नेलं, लायब्ररीत नेलं आणि तिथले ग्रंथ मला त्यांनी दिले, म्हणजे झेरॉक्स करून. तिथे मला थिसिस मिळाला, मराठों का बुंदेलखंड में साम्राज्य विस्तार, थिसिस PhDचा, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. तो पण मी झेरॉक्स करून आणला. बांद्यामध्ये मला साधनं मिळाली. भगवानदास गुप्त आहेत, त्यानंतर राधाकृष्ण बुंदेली आहेत, एहसान आवारा आहेत, ही साधनं मिळाली. साताऱ्यामध्ये पण मला ते ब्रिग्ज म्हणून जे साताऱ्याचे रेसिडेंट होते इंग्रजांचे त्या काळातले, त्यांचा अहवाल मिळाला. पॉक्सन म्हणून जे होते साताऱ्याचेच इंग्रजांचे, किंवा या बांद्याच्या नवाबांची वंशावळ तयार करणारे, त्यांचाही अहवाल मिळाला. आणि अशा सगळ्या साधनातून मग मला खूप छान पद्धतीने अभ्यास करता आला. मग रियासतकार सरदेसाई आहेत, प्रमोद ओक आहेत, त्यांच्याकडनं मी घेतलेली आहेत अशी काही साधनं. आणि बरंचसं असं खूप हिंडत मग मस्तानीच्या बाबत विचार करत मी 5 वर्ष हिंडले, जवळजवळ 4 वर्ष. आणि मग 5व्या वर्षी मी लेखणी उचलली आणि मग मस्तानी मी लिहिली. मस्तानी एवढी भावली त्याचं कारण की मस्तानीवर होणारे आरोप. हे बघा, एखाद्या माणसाला बदनाम केलं जातं, पण किती वर्ष? 284 वर्ष होत आले, आजही मस्तानीला बदनाम केलं जातं. आणि बदनाम केलं असेल तिला कुणी, तर पहिलं साधन आहे पेशव्यांची बखर, कृष्णाजी विनायक सोहोनी या माणसाने. ती बखर पण मी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मिळवली आणि तिच्यातलं मस्तानीबाबतचं सगळं मी प्रकरण झेरॉक्स करून घेतलं. हे कृष्णाजी अनंत सोहोनी यांनी सगळ्यात जास्त मस्तानीला बदनाम केलं. आज महाराष्ट्रामध्ये मस्तानीची ओळख काय आहे खरं सांगा, अगदी खरं प्रामाणिकपणे. मस्तानी ही बाजीरावाची अंगवस्त्र होती असं म्हटलं जातं. आणि मस्तानी म्हणजे तीच ना की जिने विडा खाल्ल्यानंतर तिच्या गळ्यातनं पिंक खाली सरताना उतरते, इतक्या नितळ कांतीची. एवढीच ओळख महाराष्ट्रामध्ये मस्तानीची. आणि पिंक खाताना तिने गिळली हे बघितलं कोणी? तर ते कोण? ते सोहोनी जे आहेत ना, ते सोहोनी काय म्हणतात की शनिवार वाड्यामध्ये 7व्या मजल्यावर, शनिवार वाड्याला 7 मजले होते, आज नाही आहेत. शनिवार वाड्यामध्ये 7व्या मजल्यावर ही वारयोषिता असाही शब्द त्यांनी वापरलाय. ही वारयोषिता तिथे बसायची शनिवार वाड्यात 7व्या मजल्यावर एका गवाक्षामध्ये. ती पान खायची म्हणे.
पिंक खाली टाकायची म्हणे. पहिल्या मजल्यावरनं 7व्या मजल्यावरनं खाली. आता कन्स्ट्रक्शनच्या दृष्टिकोनातनं पूर्वीचे मजले किती उंच होते किशोरजी सांगतीलच. आणि खालून जाणारा माणूस तिच्याकडं बघत होता, तळातला माणूस तिथे, आणि त्याला ती पिंक दिसायची सरताना. विश्वास बसतोय का सांगा? हेच विचारलं मी, हेच तिथल्या अनेक लोकांना विचारलं की तुम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवता. आणि हा कृष्णाजी विनायक सोहोनी हा 1818 नंतर पेशवाई नष्ट झाली, इंग्रजांनी राज्याचा ताब्या घेतला आणि सगळ्या पेशव्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, स्वतः पेशव्यांना वगैरे सगळ्यांना त्यांनी म्हणजे हाकलून लावलं, अक्षरशः पुण्याबाहेर लावलं, महाराष्ट्राबाहेर लावलं. त्याच्यात हा कृष्णाजी पण गेला. कुठे गेला? कुसूर घाटाखाली भिवपुरीजवळ, आणि तिथं वैजनाथ नावाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये हा थांबायचा, तिथे आराधना करायचा देवाचा आणि त्याला आठवायचं. 1818 साली मस्तानीचा इतिहास, बाजीरावांचा इतिहास संपतो 1740ला, सुरू होतो 1720ला, 1740ला संपतो. आणि हा 1818ला तिथे गेलाय. कुठे? ते वैजनाथ मंदिरात कुसूर घाटाच्या तिथे खाली. आणि तिथे हा लिहितोय. कुठलंही साधन नाही. बुद्धी खूपच साठी बुद्धी नाठी म्हणतात, माझी नाही झाली अजून. साठी बुद्धी नाठी, साधन कुठलंही नाही, लिहिता येत नाही, दिसत नाही डोळ्याला, ह्यानी सांगायचं पेशवाईबद्दल आणि समोरच्या एका व्यक्तीने लिहून घ्यायचं, झाली तयार पेशव्यांची बखर. त्या बखरीत तो असं म्हणतोय की मस्तानी ही कंचनी होती, मस्तानी ही वारयोषिता होती, आणि ती हे खायची, विडा खायची, आणि तिची पिंक सरताना जी असायची गळ्यातनं, ती लोक बघायचे, इतकी ती सुंदर. जाता जाता एका गोष्टीचं कौतुक त्या कृष्णाजी सोहोनींचं करावं वाटतं की त्यांनी मस्तानीच्या सौंदर्याला मात्र खूप वाखाणलेलं आहे. अप्रतिम देखणी सौंदर्याची पुतळी, अप्रतिम देखणी. मस्तानीसारखं सौंदर्य कुणाचंही नसणार असं मी ठासून सांगते, कारण आज तिचे वारस आहेत. सना नावाची त्यांची वारस आहे, सना नाव आहे त्या मुलीचं, ती वारस आहे, त्यांची 9वी आहे. तिला मी माझ्या मस्तानी पुस्तकाच्या पब्लिकेशनच्या वेळेला बोलवलं होतं. जसं इथे मी 10 वारसांना बोलवलं आंतरराष्ट्रीय इतिहास परिषदेत, तसं तिथे पुण्यात बोलवलं होतं. विश्वास पाटील स्वतः आले होते पुस्तकाच्या ह्याच्यासाठी, विमोचनाकरता किंवा प्रकाशनासाठी. तर ते 10 वारस आले, त्याच्यात ती सना आली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 800 ते 900 लोक नांदेड सिटीमध्ये आलेले होते. आणि त्या सणाबरोबर फोटो काढण्याकरता म्हणून प्रत्येक माणूस उभा होता. एवढी देखणी होती. ती ऐश्वर्या राय काय, ती माधुरी दीक्षित काय, आणि अजून कोण कोण असेल, कोणी नाही तिच्या पुढं. असली अप्रतिम देखणी मुलगी, 18 वर्षाची. मग तुम्ही कल्पना करा की आज 9वी वारस आहे ती सना अली बहादर, मस्तानी कशी असेल. अशी ही मस्तानी देखणी. आणि हे कृष्णाजी अनंत सोहोनी म्हणतात की अप्रतिम देखणी होती, सौंदर्याची खाण होती. आणि मुख्य ते वर्णन करतात की मस्तानी ही श्रीमंत होती, गर्भश्रीमंत होती. तिच्या पिसवादी म्हणजे ज्या आज आपण ज्याला हे म्हणतो, म्हणजे काय म्हणतात, पंजाबी ड्रेस म्हणतो, तिथे पिसवादी म्हणायचे बुंदेलखंडात. तिच्या पिसवादीला गुंड्या म्हणून हिरे लावलेले असायचे, हिऱ्यांच्या गुंड्या असायच्या. हे करतात ते वर्णन. ज्यांनी म्हणून मस्तानीला दोष लावलेला आहे त्या सगळ्या झाडून, सकारात्मक किंवा नकारात्मक सगळ्या साधनांनी मस्तानीची एकमेव स्तुती केली तिच्या सौंदर्याची. अप्रतिम देखणी सौंदर्याची सोनपुतळी असं तुम्ही मस्तानीला म्हणा. तुम्ही इंग्रजांवर जास्त, त्यांच्या गॅझेटवर जास्त विश्वास ठेवता. माझा फारसा विश्वास गॅझेटवर नाही. अगदी क्लिअर सांगते, स्पष्ट आणि स्वच्छ. कारण गॅझेट त्यांनी कुणाला विचारून लिहिली हो? आपल्यालाच. त्या काळात आपण जे होतो त्यांनाच विचारला भारताचा इतिहास आणि मग लिहिला. त्याही गॅझेटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की खूप सुंदर होती मस्तानी, जी बाजीरावाच्या आयुष्यात आली ती. आणि मग बुंदेलखंडामध्ये जी साधनं मिळाली त्याच्यामध्ये तर प्रश्नच नाही. एहसान आवारा नावाचा एक तिथला माणूस होता, त्याने एक पुस्तक आणून दिलं मला. त्याच्यामध्ये तर म्हणलंय, महाल से कुबूल सूरत असा तिथला शब्द, महाल से कुबूल सूरत मस्तानी, छत्रसाल राजा ने पेशवा साहब को उसका डोला देकर दे. डोला देणे म्हणजे काय? विवाहाच्या वेळेला डोला दिला जातात, हा नक्की आहे, असे हे शब्द आहेत. तर असा तो सगळा मला तिथे गेल्यानंतर उलगडा झाला. तर कृष्णाजी अनंत सोहोनी तिला बदनाम करतात. आणखी तिला बदनाम केलेलं आहे ते अगदी सरळ सांगते, पेशव्यातल्या ब्रह्मवृंदांनी. का हो केलं? मी त्याचा खूप विचार केला. का तिला बदनाम केलं? काय बदनाम केलं? तिचा विवाह झालेला नव्हता बाजीरावांशी, ती अंगवस्त्र होती, ती मुसलमान होती. त्यानंतर काय होतं तर तिला तिच्या मुलाला गादीवर बसवायचं होतं पेशवे म्हणून.
म्हणजे बाजीरावांच्या बाजीरावांना म्हणून हट्ट करून, स्त्री हट्ट म्हणतात त्याला, तिला आपल्या मुलाला गादीवर बसवायचं. तिच्यामुळं बाजीरावांना अभक्ष्यभक्षण आणि मद्यपानाचे व्यसन लागले, असे तिच्यावर आरोप केले जातात. तिला मकारी, कलल अशा पद्धतीचे शब्द ऐतिहासिक कागदपत्रात आहेत, की जे कागदपत्र, जी तिच्याबद्दलची पत्र आहेत ती भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्याचा आर्काइव्ह्ज याच्यामध्ये मिळाली. तिचा सगळा अभ्यास मी माझ्या ह्याच्यात मांडलेला आहे, ग्रंथामध्ये मांडलेला आहे. मस्तानी एक नवीन दृष्टिकोन असं त्या ग्रंथाचं नाव आहे. खूप मोठा, खूप छान ग्रंथ आहे. त्याच्यातला थोडा सारांश सांगते. अशा या मस्तानीवरचे हे आरोप जे सतत होत राहिले ते आरोप खोडून काढायचे आहेत आपल्याला, आणि म्हणून तिचं उभं चरित्र मी तुमच्यापुढं मांडणार आहे. आज थोडा वेळ लागेल, क्षमा करा, पण मी मांडणार आहे पूर्ण चरित्र. मस्तानी कोण होती? मस्तानी छत्रसालची स्वतः जन्म दिलेली जेनेटिकली मुलगी आहे. हे सिद्ध होतं अनुमेहा नावाच्या ग्रंथामधून, जो मला बांद्यामध्ये मिळाला. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मस्तानी ही छत्रसालची आणि त्यांची पत्नी हुजुरीन राणी बेगम. हुजुरीन हे नाव मुसलमान नाही, तेही मी सांगते. त्यांची ही मुलगी आहे मस्तानी. बरं, मग ही मस्तानी छत्रसालची मुलगी आहे, तर तिला वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी कधी तिला सुजायत खानाची अंगवस्त्र म्हणलंय, तिला कधी निजामाची मुलगी म्हटलेलं आहे, तर तिला आणखीन कधी शहावली खानाची त्याच्या सैन्यातली अशी कुणीतरी मुलगी असं म्हणलेलं आहे. तुम्हाला नावच ठेवायची आहेत. तुम्हाला जर समजा मस्तानीला ह्यांची मुलगी नाही, छत्रसालची असं म्हणायचं, तर तुमच्यामध्ये एकवाक्यता आहे का? तुमच्यात एकवाक्यता नाही आहे. कुणी तिला सुजायत खानाची कीप म्हणतात, तर कुणी तिला त्या निजामाची मुलगी म्हणतात. काय आहे? म्हणजे तुम्ही अभ्यास केला का मस्तानीचा? नाही. त्यामुळे मस्तानी ही ह्यांची छत्रसालची मुलगी होती हे सत्य आहे, आणि ती मुस्लिम नव्हती. छत्रसाल तर तुम्हाला माहिती आहे रजपूत होते. शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी बुंदेलखंडाचं राज्य निर्माण केलेलं होतं, आणि बुंदेलखंडाचं राज्य निर्माण करण्याकरता म्हणून त्यांनी 17 विवाह केलेले होते, आणि त्यांना 52 मुलं झालेली होती. ती वंशावळ पण आहे माझ्याकडे. आणि एकच मुलगी झाली ही मस्तानी. मग ही जर त्यांची मुलगी आहे, तर मग तिला मस्तानीला मुस्लिम का म्हणतात, आणि तिची आई कोण? इकडे जाऊ आपण. बनारस इथं एक हिंदू कुटुंब राहायचं. ही माहिती मला थिसिसमध्ये मिळालेली आहे, त्यांचं अनुमेहा मासिकात मिळालेली आहे, आणि जिथे आज मस्तानीचा 2 मजली भव्य महाल उभा आहे, ज्या महालामध्ये 2 वेळा मी जाऊन आलेले आणि 4-4 तास घालवलेले आहेत. त्याची चित्र मी काढलेली आहेत, त्याचं सगळं फील्डवर्क केलेलं आहे. त्या महालाच्या बाहेर स्पष्ट लिहिलं आहे की इस महल में मस्तानी और पेशवा बाजीराव साहब का विवाह हो गया था, और छत्रसालने ते लावून दिलेले लग्न, असं लिहिलेलं आहे तिथं स्पष्ट स्वच्छ. बुंदेलखंडात कुणीही मस्तानीला नावं ठेवत नाही. ते तिला मस्तानीला बाजीरावांची पत्नी, बाजीरावांची पेशवीण असंच मानतात. आपण इथे तिला नावं ठेवतो. बुंदेलखंडात तिला अतिशय मान आहे. तुम्ही कशासाठी आलात? मस्तानीसाठी आलात का? मस्तानी साहेबा असं म्हणतात ते त्यांच्या भाषेप्रमाणे. तर मग बुंदेलखंडामध्ये मला मिळालेल्या ग्रंथांमधून मी सांगते. अनुमेहा मासिक, अनुमेहा ग्रंथ पण आहे, आणि आता मी सांगितलं तुम्हाला की मराठों का बुंदेलखंड में साम्राज्य विस्तार, त्याच्यात सगळं म्हटलंय की बनारस या ठिकाणी एक हिंदू कुटुंब राहत होतं. आई वडील मुलगी. औरंगजेबाचा काळ होता. औरंगजेबाने अनेकांना आणि त्याच्या सरदारांनी अनेकांना कन्वर्ट केलेलं होतं. हिंदू धर्मातनं मुस्लिम धर्मात आणलेलं होतं. याही कुटुंबाला वाटवलं. ही दोघा आई वडील आणि देखणी, अप्रतिम देखणी मुलगी, तिघांना वाटवलं. बनारस इथे, बनारस त्या बांद्यापासून 120 किलोमीटर आहे, तेही मी पाहिलं सगळं तिथे अंतर. मग आता ना घर का ना घाट का अशी या कुटुंबाची स्थिती झाली. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण पन्न्याला जायचं. पन्ना इथे छत्रसाल आहे, आणि त्याचे मुख्य म्हणजे छत्रसालचे गुरु प्रभू प्राणनाथ आहेत, ज्या प्राणनाथांनी प्रणामी पंथाची दीक्षा घेतलेली आहे. श्रीकृष्णापासून चालत आलेला प्रणामी पंथ, सर्व धर्म समभाव या पद्धतीचा, आणि ते त्याचे पाईक आहेत. ते प्राणनाथ तिथे आहेत पन्न्याला. छत्रसाल आहे, आपण तिथे जाऊ, आपला काहीतरी ज्ञानवाढ होईल. म्हणून हे तिघेही तिथं गेले, आणि त्यांनी प्राणनाथ प्रभूंचे पाय धरलेले आहेत. आम्हाला बघा काय वाचवा, तरुण मुलगी आमच्या पदरात आहे, आणि आम्हाला हिंदूतही आता मान नाही, मुसलमान धर्मातही आम्हाला मान नाही आहे. मग लगेच तिथल्या तिथे प्राणनाथ प्रभूंनी आज्ञा केली, छत्ता म्हणजे छत्रसाल यांचं सगळ्यांचं तू पुन्हा एकदा हे कर, म्हणजे त्यांना हिंदू धर्मात घे, त्यांचं शुद्धीकरण कर,
शुद्धीकरण केलं ठिकाणही मी त्या ठिकाणी पाहून आलेले. मऊ सहानिया ही पहिली राजधानी, महोबा दुसरी राजधानी छत्रसालची, पन्ना तिसरी राजधानी. मऊ आणि सहानिया ही 2 गाव आहेत. त्या मऊ सहानियामध्ये एक असं जराशी जुनाट अशा पद्धतीची एक इमारत आहे. तिथे यांचं ते शुद्धीकरण झालेलं होतं. तिघांचं शुद्धीकरण झालं तरी प्रश्न संपला नाही. त्या मुलीशी कुणीही लग्न करायला तयार नाही. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा आई वडील शरण गेले. कुणाला? त्या प्राणनाथ प्रभूंना. 1 मिनिट. पुन्हा प्राणनाथ प्रभूंनी आपल्या अतिशय लाडक्या शिष्याला आज्ञा केली, छत्ता तुम इस लड़की के साथ विवाह करो. आणि त्या अतिशय देखण्या आणि सुंदर अशा ब्राह्मण बीज जिथं आहे पण तिला बाटवलेलं आहे त्या मुलीशी छत्रसालने विवाह केला. ती त्यांची 17वी राणी होती आणि तिला किती लहान होती ती, पण तिला घेऊन मग ते म्हणजे विवाह झाला छत्रसालच्या समोर. तेही ठिकाण दाखवतात तिथं गेल्यावर. आणि तिला घेऊन मग ते आपल्या स्वतःच्या राजवाड्यामध्ये आले. दुबेला तलावाच्या काठी आजही दुबेला तलाव आहे महुसहानियामध्ये. तोही मी पाहिलेला आहे. प्रचंड मोठा पसरलेला तलाव आहे. कंटाळा येतो, त्याचा शेवट सापडत नाही एवढं. त्या तलावाकाठी छत्रसाल राजांचा मोठाच्या मोठा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात सगळी साधनं आहेत. शेजारी मस्तानी महाल आहे. तिथं ते आपल्या राणीला घेऊन गेले. आणि मग नाही म्हणलं तरी बुंदेलखंडातली रीत राजपुतांची, तिने असा घुंगट ओढलेला होता त्या राणीने. त्यामुळे छत्रसालला हुजूर जी हुजूर म्हणून सगळ्या नोकरांनी त्याचं स्वागत केलं, लग्न झालं म्हणून फुलं बिलं टाकून. आणि हिला काय म्हणायचं माहीतच नाही, नवीन राणी म्हणून तिला हुजुरीन राणी, हुजुरीन साहेबा असं तिला म्हटले. हा तिथं सांगतात गेल्यावर इथे असं. आणि मग तिचं नाव हुजुरीन राणी बेगम असं पडलं. ते मुसलमान नाव नाही. हुजूर म्हणजे सरकार मायबाप आपण म्हणत नाही का तसं. आणि त्या हुजुरीन राणी बरोबर अगदी छान व्यवस्थित विवाह झालेला होता छत्रसालचा. आणि मग त्यांना 2 मुलं आणि 1 ही मुलगी झाली मस्तानी. साधारणपणे मस्तानीचा जन्म हा G.S. सरदेसाईंच्या माहितीप्रमाणे 1714-15 साली झाला असावा. कारण 1729ला ज्यावेळेला बाजीराव पेशवे विवाह करून मस्तानीला घेऊन आलेले आहेत पुण्यामध्ये, त्यावेळेला ती 16-17 वर्ष 14-15 वर्षाची असावी असं स्वतः G.S. सरदेसाई म्हणतात. अशी ही मस्तानी. म्हणजे आता तिचं बीज कळलेलं आहे. ती अजिबात मुस्लिम धर्मीय नाही, पण तिच्या सगळ्या म्हणजे काय निष्ठा ह्या प्रणामी पंथाच्या असल्यामुळं प्रणामी पंथ हा हिंदू धर्माला आणि मुस्लिम धर्माला समसमान मानणारा आहे. आणि म्हणून मस्तानी ही प्रणामी पंथाच्या पठडीत वागल्यामुळं ती मंदिरातही जात असे, मशिदीतही जात असे, ती रोजेही करत असे आणि ती एकादशी करत असे, ती रमजानही करत असे आणि ती शिवरात्रही करत असे. कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून ती कृष्णाची आराधना करायची आणि श्रीकृष्णापुढे ती नाचायची. ती नाची नव्हती, ती नर्तकी नव्हती, हेही नक्की. बाजीरावांच्या शनिवारड्यात तिने कधीही नाच केलेला नाही. एकदा आपली सवत दुखणायत काशीबाई हिच्या विनंतीवरून फक्त एकदा अगदी आतल्या भागामध्ये मस्तानीने त्यांना नृत्य करून दाखवल्यानंतर काशीबाई खूप आनंदित झाल्या आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढं तुम्ही नाचायचं नाही कधीही, ना बाजीरावांसमोर कधी, ना कधीच नाहीच. म्हणजे तुमचं नृत्य ही कला छान असली तरी तुम्ही ती 2-3 लोकांसमोर कधी दाखवायची नाही. बाजीरावांनी सुद्धा तिला कधी आग्रह केलेला नव्हता. गोडगाळा असला तरी असं नाही की तू गाणं म्हण, तू नाच कर, मी बघत बस. एवढं जर बाजीरावांजवळ एवढा वेळ होता तर 42 लढाया त्यांनी जिंकल्या असत्या का हो? 40 नाही 42. इतका वेळ बाजीरावांना असता तर की तू नाच मी बघतो. नाही, उण्यापुऱ्या 20 वर्षाच्या काळात ज्या माणसाने 42 लढाया जिंकलेल्या आहेत तो माणूस असा नाच गाण्यात कधीच नाही रमणार, कधीच नाही. त्यांचं तुम्ही चरित्र बघा बाजीरावांचं, थोडक्यात सांगणार आहे मी. अशी ही मस्तानी प्रणामी पंथाची. मग तिचं नाव मस्तानी का? तर ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे, स्त्रीला वारकरीण म्हणतात आणि पुरुषाला वारकरी म्हणतात. डॉक्टर असला तर डॉक्टर आणि डॉक्टरीण, वकील असला तर वकील आणि वकिलीण, ह्या संज्ञा आहेत की नाही. तसं प्रणामी पंथाचा जो पुरुष उपासक असतो त्याला मस्तान म्हणतात त्यांच्या भाषेत, आणि स्त्री उपासक असेल तिला मस्तानी म्हणतात. तिचं नाव तसं झालं मस्तानी. आणि शिवाय प्राणनाथ प्रभूंचा एक शिष्य होता, त्याचंही नाव मस्तानच ठेवलं होतं त्यांनी आवडीने. तो या छत्रसालचा गुरुबंधू होता.
आणि त्याच्यानंतर मग गुरुबंधूच्या नंतर आठवण राहावी म्हणून छत्रसालने आपल्या लाडक्या आणि अत्यंत देखण्या अरसपानी सौंदर्याची पुतळी असणाऱ्या या मुलीचं नाव मस्तानी ठेवलं होतं. अशी ही राजकन्या आहे मस्तानी. तिच्यासाठी तिच्या आईसाठी महाल बांधला होता. त्या महालात मस्तानी लहानाची मोठी झाली. तो महाल मी पाहिलेला आहे 2 मजली. मस्तानी कुठे राहायची, काय खायची, काय नाही, कुठे झोपायची, हे सगळं तिथं गेल्यानंतर कळतं. अशा तिच्या निष्ठा होत्या चांगल्या. पहिला प्रश्न आपण निकालात काढलाय की ती मुसलमान होती नाही, आणि ती ह्यांची छत्रसालची स्वतःची म्हणजे मुलगी होती. तिने कोणाला असं काय म्हणतात त्याला दत्तक घेऊन किंवा ठेवलेल्या स्त्रीपासनं वगैरे असलं नाही, कधीही नाही. आणि छत्रसालकडे सुद्धा अशा कुठल्याही स्त्रिया नव्हत्या. सगळ्या स्त्रियांशी त्यांनी विवाह केलेले आहेत. कमलापती नावाची त्यांची पहिली पत्नी होती. त्या कमलापतीची सुद्धा समाधी मी पाहून आले. तिथे आहे ते मुकरवा या गावामध्ये छत्रसालच्या तिथे. आता पुढचा प्रश्न असा राहतो की ही जी मस्तानी आहे, ही मस्तानी तिचा विवाह बाजीरावांशी झाला का नाही? हो, झालेला आहे. मस्तानीचा बाजीरावांशी सालंकृत विवाह झालेला होता. त्याचं कारण असं की ज्या वेळेला 1729 साल उजाडलं त्यावेळेला बाजीराव छत्रसाल जवळजवळ 81 वर्षाचे होते बिचारे. त्यांच्यावर महम्मद खान बंगश या औरंगजेबाच्या सरदाराने आक्रमण केलं. औरंगजेब गेलेला होता पण त्याचे सरदारही छळत होते सगळ्यांना, आणि फार मोठं श्रीमंत असं ते बुंदेलखंडाचं राज्य होतं. त्या राज्यावर आक्रमण केलं महम्मद खान बंगशाने, आणि त्यांनी जैतपूरच्या किल्ल्यामध्ये छत्रसालला कोंडून ठेवलं. छत्रसालचा सगळा परिवार त्या किल्ल्यात, तो किल्ला मी पाहून आलेली आहे जैतपूरचा स्वतः, त्या किल्ल्यात कोंडून ठेवलं. आणि ज्या वेळेला 1729ला हे घडलं, ज्या वेळेला छत्रसालला कैद केलं, त्याच्या कुटुंबाला कैद केलं, तेव्हा छत्रसालला कळलं की महाराष्ट्रातले पेशवे बाजीराव त्यांच्या भावासह चिमाजी अप्पांसकट इथे आलेले आहेत माळव्यामध्ये वगैरे, आणि त्यांच्याकडे मोठी फौज आहे, ते आपल्याला वाचवू शकतील. आणि म्हणून त्यांनी 100 दोह्यांचं पत्र पाठवलेलं आहे. ते दुर्दैवाने एकच दोहा आज बुंदेलखंडामध्ये सगळ्यांना तोंडपाठ आहे. 100 दोह्यांचं पत्र नष्ट झालेलं आहे. तो दोहा असा आहे: जो गती भई गजेंद्र की सो गती बीती आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजीराज. हे जसं गजेंद्राची झाली ती अवस्था, आणि तो जसा त्या म्हणजे ह्याच्यात मगरीच्या तोंडात सापडलेला होता, त्या भगवंताने त्याचं रक्षण करून गजेंद्र मोक्ष केला, तसं मी अडकलेलो आहे. म्हणून बाजी जात बुंदेलकी, आज बुंदेलखंडाचा अभिमान जातोय. राखो बाजीराज, तुम्ही या, बाजीराज म्हणजे बाजीराव, आणि आज बुंदेलखंडाची अस्मिता तुम्ही टिकवा, स्वाभिमान तुम्ही आज बुंदेलखंडाचा जागा करा. ही पत्र मिळाल्याबरोबर खूप मोठी फौज घेऊन स्वतः बाजीराव पेशवे जिमाजी अप्पा आलेले आहेत. ते निघालेले तिकडं जैतपूर किल्ल्याकडं. त्यावेळेला मस्तानी स्वतः जैतपूरच्या किल्ल्यामध्ये लष्करी वेशामध्ये लढत होती. मस्तानी लष्करी वेशात लढत होती ह्याचा पुरावा पाबळला आहे. तिथे पाबळ मुक्कामी ग्रामपंचायतीमध्ये तिच्या 2 तलवारी आहेत. त्या मी स्वतः बघून आलेली आहे तिच्या तलवारी. हेही सांगते, कुठलीही गोष्ट मी या ठिकाणी जी सांगते ना ती मी न बघता सांगत नाही आहे, हे नक्की आहे. मग 1729ला हे सगळं घडलं आणि बाजीराव निघालेले आहेत छत्रसालला वाचवायला. त्यावेळेला त्यांनी स्वतः हिकमतीने सुटका कशी तर करून घेतली त्या महम्मद खान बंगशाच्या तावडीतनं, आणि तेही येऊन महोबाच्या आसपास बाजीरावांना मिळाले. सगळा छत्रसालचा परिवार आहे हा पण सुटला. आणि मग बंगशाला मात्र ह्यांनी चांगला ठेचगा दिला, आणि बंगशाकडनं जबरदस्त मोठा करार बाजीरावने लिहून घेतला की पुन्हा नजर वर करून या बुंदेलखंडाकडं पाहायचं नाही, त्याला पिटाळून लावलं, मोठी खंडणी बसवली, सगळं झालं. बाजीरावामुळे आपण वाचलो. म्हणून मग 3 आठवडे महोबामध्ये या छत्रसालने बाजीरावांना ठेवून घेतलं, त्यांचा आदर सत्कार केला, मोठा दरबार भरवला, आणि त्या दरबारामध्ये बुंदेलखंडाचे 3 हिस्से केले. 2 आपल्या पुत्रांना दिले आणि 1 तिसरा हिस्सा बाजीरावांना दिला. त्याची कागदपत्र आहेत. आणि त्या 3ऱ्या हिस्स्यामध्ये सागर, बांदा आणि झाशी हे 3 प्रांत आपल्याला मिळाले महाराष्ट्राला, आणि म्हणून झाशीशी आपली नाळ आहे. लक्षात घ्या, झाशीची नाळ असायचं कारण हे आहे. नुसतेच 3 म्हणजे 3 प्रदेश दिले असं नाही, तर हा जो प्रदेश त्या काळात होता सागर, बांदा आणि काय म्हटलं मी आता झाशी, याचं त्या काळातलं उत्पन्न वर्षाला 33.5 लाख रुपये होतं. ते बाजीरावांच्या नावे करून दिलं.
आणि एवढंच करून थांबले नाहीत छत्रसाल, तर ते म्हणले की आमच्याकडे रीत आहे. हे सगळं मी तुम्हाला मराठीत सांगते, तिथं मी सगळं हिंदीत ऐकलं. आमच्याकडे अशी रीत आहे की जो वीर आम्हाला शत्रूपासून वाचवतो, आमची सुटका करतो शत्रूपासून, त्याला आम्ही आमच्या घरातल्या कुवारी कन्येचा डोला देत असतो. तर माझ्याकडे एकच कन्या आहे मस्तानी, तर तिचा डोला मी तुम्हाला सुपूर्त करत आहे, तुम्ही हिच्याशी विवाह करा. आणि तो कुवारी कन्या का डोला बाजीरावांना दिला मस्तानीचा. त्यावेळेला मस्तानी अक्षरशः 14 किंवा 15 वर्षाची होती. काय त्या मुलीला कळणार आहे हो की आपलाच मुलगा बसवा गादीवर आणि बाजीरावांना वाईट वळणच लावा आणि व्यसनच लावा. तुम्ही लक्षात घ्या की. पण ती हुशार होती, त्याच्याबद्दल वादच नाही. छान अगदी काय म्हणतात लढवाई होती, तिला सुंदर चांगल्या कला यायच्या. आणि तिथे सगळ्यांना आजही त्या मुलींना नाच गाण्याचं वगैरे शिक्षण दिलं जातं. तुम्ही केरळमध्ये वगैरे जा, सगळ्या मुलींना भरतनाट्य वगैरे देतात का नाही शिक्षण, तशीच प्रथा तिथे होती. म्हणजे काही मग ती लगेच नाची होते, नाचली म्हणून. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि मग हे असं झालं, तेव्हा पहिली बाजीराव आणि मस्तानीची भेट झाली 1729ला. जेव्हा बाजीराव आणि मस्तानी यांचा विवाह होतो आहे, कुवारी कन्या का तो वाजत डोला त्यांना दिला जातोय, त्यावेळेला बाजीरावांचं सैन्य तिथे आहे. चिमाजी आप्पा आहे, होळकर आहेत, जाधव आहेत, शिंदे सरदार आहेत. तो सगळ्यांच्या संमतीने सगळ्यांच्या समोर विवाह झालेला आहे. नाही कसं म्हणणार तुम्ही? सगळे लोक तिथं होते आणि तसं लिहिले ना सगळं कागदपत्रांमध्ये. नाही, पण आम्हाला एकदा वाईट करायचं म्हणजे वाईटच ठरवायचं एखाद्याच मुलीला, आम्ही ठरवणारच. त्याचं मुख्य कारण काय ते सांगते. ह्या सगळं झालं 1729ला बाजीराव पेशवे आपल्या ह्या पत्नीला घेऊन निघाले. येताना तिच्याबरोबर काय काय दिलेलं तिच्या वडिलांनी 5 लाख रुपये वाट खर्चासाठी त्यावेळेचे. 33.5 लाखाचा हा प्रदेश, पन्न्याच्या सगळ्या हिऱ्याच्या खाणी बाजीरावांच्या नावे करून दिल्या. 20 कुटुंब दिली बरोबर बांध्यावरनं इकडे यायला की तिची निगराणी राखायला म्हणून. आणि जड जवाहीर किती दिला आय डोंट नो. कपडा लत्ता पण प्रश्नच नाही, ते सगळं उचलून उचलून माणसं कंटाळी असतील. मला एक सांगा तुम्ही, आजही सांगा समंजसपणे विचार करून, जर खरोखरच अंगवस्त्र किंवा ज्याला आपण कीप म्हणतो किंवा साध्या भाषेत ठेवलेल्या स्त्रीपासून झालेल्या मुलीकरता एवढा खर्च कुठल्या राज्यकर्त्यांनी केलाय? इतिहासात कुठेही नोंद नाही अशी आहे का सांगा? इतका खर्च 33.5 लाख रुपये 1729 सालचे. कॉम्प्युटरवर तुम्ही हिशोब करा, आज कॉम्प्युटर फुटेल इतका त्याचा आज हे होतंय, पैसा आहे तो. आणि ह्या आर्थिक पाठबळावर पेशव्यांचे सगळे आर्थिक प्रश्न सुटलेले आहेत. मस्तानी मरण पावली, बाजीराव मरण पावले, तरीही अव्याहतपणे 1818 पर्यंत बुंदेलखंडातनं हे सगळं येतच राहिलं. ह्याचा कधीच विचार नाही केला पेशव्यांच्या वारसाने. पेशव्यांनी बाजीराव पेशवे आपल्या नवोढा पत्नीला घेऊन आले, शनिवारवाड्यात आले. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की खूप छान स्वागत होईल, तिथे सगळं संपलं. शनिवारवाड्यात तिचं स्वागत झालं नाही. स्वागत न होण्याचं कारण बाजीरावांची आई राधाबाई, बाजीरावांचा भाऊ चिमाजी आप्पा, बाजीरावांचा मुलगा नानासाहेब पेशवा, पुण्यातले ब्रह्मवृंद आणि शाहू छत्रपतींच्या दरबारातले सातारचे सगळे त्यांचे अधिकारी. बाजीरावांनी असं काय केलं म्हणजे आता दिली आहे त्यांना ती मुलगी, तिथली रीत आहे, घेऊन आले ते पत्नी म्हणून तिला. आणि मग आता ही इतकी देखणी अत्यंत रूपवान मुलगी, बाजीरावाचं तिच्यावर खूप प्रेम होतं, प्रमाणाबाहेर प्रेम होतं, प्रश्नच नाही अगदी. तर ह्या मुलीने हट्ट केला बाजीरावापाशी, तर तिचा जर मुलगा पेशवे पदावर आला तर सगळंच संपतंय आपल्या हातातनं, सत्ता काहीही राहणार नाही. पुण्याचं राजकीय सेंटर जे आहे ते हलतंय आणि तिकडे मध्य प्रदेशात जाते छत्रसालकडे. ही खरी खुमखुमी आहे. मस्तानीला नकार देण्यापाठीमागचं हे खरं कारण आहे, राजकीय आहे ते. आणि मी याची चर्चा केलेली आहे, खूप जणांबरोबर केलेली आहे. मग ते म्हणाले अहो, म्हणजे मला नाव नाही सांगायचं कोणाची, कारण खूप मोठी ती सगळी मंडळी आहे माझ्यापेक्षा, इतिहासात छान संशोधन केलेले आहेत, भारत इतिहास संशोधक मंडळात भेटलेले आहेत मला, पुण्यातल्या 2-3 लायब्ररीत भेटलेली आहेत मला. म्हणले अहो मस्तानीचं लग्नच झालं नव्हतं बाजीरावशी. म्हणलं हो नव्हतं झालं? नाही हो. म्हणलं सर तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? म्हणले 60 वर्ष. काय पुरावा आहे सर तुमच्या लग्नाचा आज? आहे काय पुरावा? नाही. असं कसं म्हणता? मग म्हणलं असं का म्हणतात तुम्ही मस्तानीचं लग्न झालं नाही म्हणून? काय पत्रिका नाही म्हणजे लग्न झालं नाही असं आहे का? असं आहे का? आज तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या लग्नाचा पुरावा दाखवा, तो भटजी पण मेला म्हणलं लग्न लावणारा.
काय दाखवणार तुम्ही पुरावा सर? हे प्रकरण फार वेगळं आहे, आपण बोलत नसतो बघा ह्याच्यावर. फटकन उठले, निघून गेले. काय करा म्हणलं, मला जे योग्य वाटतं ते मी बोलले. नाही तुम्हाला फारच प्रेम आहे मस्तानीबद्दल. म्हणलं सर होतं, आहे आणि राहणार आहे, हे नक्की आहे. आणि मग तिथून 1729 ते 1740 मग मस्तानीचं 10 वर्षाचं आयुष्य आहे. ते अक्षरशः म्हणजे तप्त अशा काय म्हणतात त्याला, अग्नी म्हणजे ह्याच्यावरनं चालण्यासारखं, निखाऱ्यावरनं चालण्यासारखं गेलं. बाजीराव तिला जीवापाड जपतायत, काशीबाई तिला जीवापाड जपते, छत्रपती शाहू तिला जीवापाड जपतायत, हेही नक्की आहे. पण बाकी ही मंडळी जपत नाहीयेत. मग मी म्हणलं नाही का की ती पिंक गिळते, ती दिसते वगैरे, कोण बघणार आहे? बाजीरावांच्या सानिध्यात राहणारी त्यांची पत्नी शनिवाड्यात राहते. पहिल्यांदा धडपळेवाड्यात राहत होती ती. धडपळेवाडा म्हणजेच तो आत्ता मी सांगितलेला विश्रामबागवाडा, तो धडपळेवाडा, तिथं ती राहतीये. आणि बाजीरावांचा दरारा केवढा आहे, धाक केवढा ह्या माणसाचा. कोण जाणार होतं बघायला त्यांच्या पत्नीला? आणि ही ह्यांना दिसणार होती का? मुख्य खुमखुमी तीच होती की एवढी सुंदर देखणी स्त्री आम्हाला का नाही बघायला मिळत. आज सांगते मी मानसिकता ही त्या काळातल्या पुरुषांची मानसिकता होती की बाजीरावांची पत्नी आम्हाला का नाही बघायला मिळत. नवीन पत्नी म्हणे, खूप सुंदर आहे म्हणे, खूप देखणी आहे म्हणे, आम्हाला कधीच नाही बघायला मिळत. नाहीच मिळणार. कशी मिळणार? बाजीरावांनी तिला कधी बाहेर काढलं नाही. तशाही पेशवे घराण्यातल्या बायका कधी बाहेर येत होत्या? शनिवारवाड्यातच राहायच्या त्या. हाही मुद्दा आहेच की. तर मग शनिवारवाड्यामध्ये विरोध सुरू झाला, तुम्ही सांगितलं ना, या गोष्टीसाठी, या कारणासाठी. आणि मग तिला बदनाम करण्यात आलं. तिला मकारी म्हणायचं, तिला कलाल म्हणायचं, तिला डाव्या बाजूचे लोक असं म्हणले एका पत्रात. मस्तानी म्हणजे डाव्या बाजूचे लोक. तरीही आतून मस्तानीचा सांभाळ राधाबाईंनी केलेला आहे. ज्या वेळेला 1734ला मस्तानी आणि बाजीराव यांना कृष्णसिंह म्हणजे समशेर हा मुलगा झाला. समशेर हे सुद्धा नाव बाजीरावने ठेवलेलं आहे. मग त्याचं पुढा बहादर झालं. पण राधाबाईंनी ह्या मुलाचं नाव कृष्णसिंह ठेवले, हाही पुरावा आहे. जेव्हा हे झालेलं आहे, तिचं बाळणपण आलेलं आहे, तेव्हा बाजीराव होते, दिल्लीकडे गेले होते, तेव्हा या राधाबाईंनी आपल्या सुनेला म्हणजे काशीबाईला सांगून मस्तानीच्या बाळणपणाची सगळी तयारी केलेली आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे, असे पुरावे आहेत ग्रंथामध्ये. प्रमोलोकांनी त्यांच्या स्वतःच्या ग्रंथात हे लिहिलेलं आहे. मग विरोध कुठं आहे? तर विरोध हा आहे की ही म्हणायची वेळच येणार नव्हती, हट्ट करायची वेळच येणार नव्हती. इतकी बाजीराव आणि मस्तानींची प्रेमाची जोडी होती. तिने नुसतं म्हणलं असतं की समशेरला गादीवर बसवा आणि पेशवा करा, 1 मिनिटात झालं असतं ते काम. आणि म्हणून सगळा विरोध होता. म्हणून समशेरची मुंज सुद्धा होऊ द्यायची नाही, हा घाट घातला गेला. एवढंच काय, मस्तानी आणि बाजीरावांच्या संदर्भात आणखी एक सांगितलं जातं की दिवे घाटामध्ये एक हे आहे बघा, मस्तानी तळं म्हणतात त्याला. तर मस्तानी तळं आहे हे बाजीरावांनी कशासाठी बांधलं म्हणे? तर मस्तानीबरोबर जलक्रीडा करायसाठी. म्हणलं कधी जात होते जलक्रीडा करायला? मी विचारलं ना, कधी जात होते, केव्हा? जलक्रीडा करायची म्हणलं तरी कमीत कमी 3 तास लागतील, कमीत कमी. आणि त्याच्यासाठी सगळा सरंजाम, आधी 2 दिवस, मागं 2 दिवस, एवढा वेळ होता का म्हणलं बाजीरावांना? असता तर आणखी 2-3 लढ्या त्यांनी जिंकल्या असत्या. मग म्हणे मस्तानी तलाव तिने तिथल्या त्या दिवे घाटातल्या शेतकऱ्यांसाठी केलेला होता. ते गेले असताना घोडदौड करायची मस्तानी बाजीरावांबरोबर. म्हणून ती एकदा तिथं फिरत असताना सगळे शेतकरी बाजीरावांकडे आलेले आहेत आणि म्हणतायत की शेतीला पाणी पुरवठा होत नाही, त्रास होतो, इथे एखादा तलाव झाला तर बरं होईल. म्हणून मस्तानी स्वतःच्या जवळचे वडिलांनी दिलेले पैसे त्यावेळेचे 28 लाख फक्त, 28,000 फक्त देऊन ते तळं बांधले. आणि तिथं म्हणे हे दोघं जलक्रीडा करतात. म्हणजे आता तुम्ही जा आणि स्नान करा आणि मस्तानीला नावं ठेवायचं बंद करा त्या तळ्यामध्ये जाऊ, असं सांगितलं मी त्यांना. हा एक मुद्दा महत्त्वाचा झाला. मग आता राहतं की का बरं मस्तानी नको होती ते मी सांगितलं. मग तिला कसं बदनाम करायचं याच्यासाठी कारस्थानं सुरू झाली शनिवारवाड्यातनं. आणि त्याचे हे 3 आहेत प्रवर्तक, राधाबाई, चिमाजी अप्पा आणि नानासाहेब. कारण नानासाहेबाला पेशवे व्हायचं आहे बाजीरावानंतर. काय करावं नानासाहेबांनी? आणि राधाबाईंनी सांगितलेलं आहे, पत्र होते माझ्याकडे आहे, मी पुस्तकात मांडलंय माझ्या. राधाबाई आणि म्हणते आणि चिमाजी अप्पा त्या ह्याला नानासाहेब पेशव्यांना, तो मस्तानीपेक्षा थोडा 2-3 वर्षांनी मोठा आहे, पण तो तिचा सावत्र मुलगा होतो ना. तू मात्रा गमनी प्रयोग कर मस्तानीवर.
मात्रागमनी प्रयोग तुम्हाला कळतो. आईबरोबर तू संबंध ठेव, म्हणजे मस्तानीबरोबर संबंध ठेव असं नानासाहेब पेशव्यांना सांगितलं जात आहे. मात्रागमनी प्रयोग कर म्हणून. आणि म्हणून बाजीराव पेशवे उत्तरेकडे गेले की मस्तानीच्या महालात जायचं, म्हणजे तिच्या ह्याच्यात काय असेल तो राहण्याचं खोली वगैरे, आणि तिच्याशी गोड गोड बोलायचं. मग तिला म्हणायचं की चला आपण जरा ग्रहण आलंय तर स्नान करून येऊ नदीवर वगैरे, असं सगळं. हे सगळं ज्या वेळेला त्या मस्तानीच्या लक्षात आलं, तिच्या लक्षात आलं की कुणीकडे चालली याची वाटचाल नानासाहेबाची, तेव्हा तिने बोलवलं नानासाहेबांना आणि स्पष्ट अशा पद्धतीने म्हटलेलं आहे, पुत्र आहात, पुत्रासारखेच राहा. पण कधीही तिने ही तक्रार बाजीरावांकडे केली नाही. तिला काय त्रास होतो, तिला किती छळलं जातं, कधी ती बाजीरावांना सांगायची नाही. किती दिवस बाजीराव यायचे, खूप कमी वेळ यायचे. सारखं उत्तरेकडे दक्षिणेकडे त्यांचं काम असायचं. त्यांना शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून अखंड भारतामध्ये एकछत्री मराठ्यांचा अंमल निर्माण करायचा होता. या कामात घडलेले पेशवे इथं किती वेळ देणार आहेत घरामध्ये, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिला त्रास होतो आहे शनिवारवाड्यात, ह्याची थोडीशी कुणकुण होती बाजीरावांना. म्हणून बाजीराव पेशव्यांनी तिला केंदूर, पाबळ आणि लोणी ही 3 गावं तिला जहागीर म्हणून दिली. आणि पाबळला मोठी गडी वाढून दिली, बांधून दिली तिला 7 बुरुजांची. ती गडी कितीतरी दिवस होती, मी पहिल्यांदा गेले बघायला तेव्हा होती. आता ती सगळी गडी पाडून टाकली आणि तिथं पार्किंग केलेलं आहे. एवढीच. आता अशी 3 मोठी गावं कुणीतरी देत आहे का? आजपर्यंत कुणी दिली नाही इतिहासामध्ये मोठी. फार तर एखादं घरबीर बांधून देतं, 4-2 बांगड्या देत असते कीपला. पण गडी 3 गावं, उत्पन्नाच्या उत्पन्न, 100 गुंठे जागा तिच्या गडीभोवती, आणि ते तिथं आहे सगळं त्या ग्रामपंचायतीमध्ये पाबळच्या. असं सगळं हे एकंदर प्रकरण आहे. मग बाजीरावनं हे कळत नाही आहे का? कळतंय, बाजीरावनं हे सगळं समजतंय, पण आईला दुखवत नाहीत बाजीराव, हे नक्की आहे, नाही दुखवत. मग बाजीराव ज्या वेळेला जात आहेत उत्तरेकडे, तेव्हा एकदा ह्या त्रिकुटांनी, विशेषतः नानासाहेबांनी आणि चिमाजी आप्पांनी असं ठरवलं की मस्तानीला, म्हणजे तेव्हा शमशेर बहादर मोठा झाला आहे 3-4 वर्षाचा, मस्तानीला पकडायचं, कैद करायचं, तिला धनगड किंवा कोथळा या किल्ल्यावर कैद करून ठेवायचं. तिथे अतिशय दूषित हवा, अत्यंत दूषित, तिथं गेलं की माणूस मरणारच म्हणून त्या ठिकाणी पेशवाईतले कैदी ठेवत असत. तिथे तिला ठेवायचं आणि तिला मारून टाकायचं बाजीराव यायच्यात, असं ठरवलेलं होतं. बाजीराव गेले की 8-8, 9-9 महिने यायचे नाहीत परत स्वारीवर गेल्यावर. हे ज्या वेळेला शाहू छत्रपतींच्या कानावर जात आहे, त्यावेळेला शाहू छत्रपतींनी खरमरीत पत्र चिमाजी आप्पाला आणि नानासाहेब पेशव्यांना लिहिले. ते पत्र आहे, दुर्व्यसनाचा आळ त्या वस्तूवर नाही. वस्तू म्हणजे मस्तानी, त्या काळात म्हणतच होते, आता काही इलाजच नाही बाईला. दुर्व्यसनाचा आळ त्या वस्तूवर नाही, राहू खटे होतील ऐसे न करणे. राहू म्हणजे पेशवे, खटे होतील, दुःखी होतील ऐसे नाही करणे, त्यांची वस्तू त्यांच्यापाशी राहू द्यावी. हे स्वतः शाहू छत्रपती लिहित आहेत. आणि मग मस्तानीचा जीव वाचलेला आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा. पण मस्तानीच्या मुलाची मुंज होऊ दिलेली नाही. मुंज झाली की मग झालंच की, पुन्हा वारस म्हणून तोच येणार. त्यावेळा मग बाजीराव खूप दुखावलेले होते मस्तानीच्या संदर्भात. मग मस्तानी आणि बाजीरावांचा तिकडे विवाह झालेला आहे, इकडे पण विवाह व्हावा म्हणून मस्तानीनेच आग्रह धरला की आपण इथे पण या पाबळ मुक्कामी पण विवाह करू. म्हणून पाबळ मुक्कामी मस्तानी बाजीरावांचा विवाह पुन्हा एकदा झालेला आहे महाराष्ट्रात आल्यावर. आणि त्याचा पुरावा असा की ह्याचे पाबळ, केंदूर, लोणी या ठिकाणचे एक त्यावेळेसचे जे होते ते पाठक म्हणून एक होते, म्हणजे उपाध्याय ज्याला म्हणतो ना, पाठक, देवकीनंदन पाठक. या देवकीनंदन पाठकांनी बाजीरावांना पत्र लिहिलेलं आहे. 3 एप्रिलचं ते पत्र आहे की मस्तानी साहेबा, ते साहेबच म्हणत, मस्तानी साहेबा यांनी सांगितल्या बरं हुकूम, आपल्या विवाहाप्रित्यर्थ गीत गोविंदाची प्राकृत प्रत तयार करून आपल्यापाशी देत आहे. सांगा, म्हणजे हा विवाहाचा पुरावा झाला. स्वतः G.S. सरदेसाई ज्यांनी इतक्या मोठ्या रियासती लिहिल्या आहेत, त्या रियासतींचं पुन्हा एकदा लेखन कुणी केलेलं आहे, ह्यांनी, समागर्गेंनी. त्या नवीन रियासती माझ्याकडे आहेत. त्याच्यामधले खंड क्रमांक 3, त्याच्यावर पृष्ठ क्रमांक 589 वर स्पष्ट उल्लेख आहे. मस्तानी पुण्यात आल्यानंतर तिने पेशव्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे राहणं, सहाणं, खाणं, पिणं, अन्नादी व्यवहार
अलंकार वस्त्र प्रवण व्यवहार पेशव्यांच्या घराण्याला साचतील असे तिने स्वीकारले आणि मस्तानी आपल्या ब्राह्मण नवऱ्याबरोबर मरेपर्यंत शनिवारवाड्यात राहिली. तर ब्राह्मण नवरा हा शब्दप्रयोग का? आणि तोही सरदेसाई करतात. आजही बघा जाऊन इथे सुद्धा रियासत असेल, पृष्ठ क्रमांक 589. दोघंही नाव कमावून गेली असं म्हणतात रियासतकार, पण हे म्हणतात की ब्राह्मण नवऱ्याजवळ मस्तानी राहिली होती. पुढचा एक पुरावा सांगते. मस्तानी गेली, शमशेर बहादर गेला, खूप पुढचा आहे. नंतर तिचा मुलगा अली बहादर, तो अली बहादर तिकडे बांद्यात गेला. तिथे त्याने मोठं राज्य निर्माण केलं. ह्या अली बहादरला दुसऱ्या बाजीरावाच्या ऐवजी पेशवे म्हणून गादीवर बसवायचं होतं. हे नाना फडणीसाचं डोकं होतं. ते म्हणाले हे श्रीमंतच आहेत. म्हणजे कोण? अली बहादर हा म्हणजे श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे श्रीमंत पेशवे. त्यांना बसवा गादीवर पेशवे म्हणून. त्यांना तिकडे पाठवलं बांद्यामध्ये. तिथे उपद्रव सुरू झाला म्हणून 75 कोटी रुपयाची त्यांनी जहागीर तिथं निर्माण केली. त्याला बांदा स्टेट म्हणतात. आजही ते तिथं आहे. मग तिथे महाराष्ट्रातली बरीच कुटुंब बांद्याला गेली. मी तिथे जाऊन आले. गोरे नावाचं एक कुटुंब आहे, तिथे जाऊन पुरणाची पोळी बिळी खाऊन आले मी त्यांच्याकडे. त्यांनी सांगितलं, त्यांनी कागदपत्र दिली. त्या गोरे कुटुंबाच्या माणसांनी पुण्यात असणाऱ्या मस्तानी हवेलीचं वर्णन केले. कारण शनिवारवाड्यात बाजीरावांनी मस्तानी करता हवेली बांधली तिनं, जी दुसऱ्या बाजीरावांनी 1812 मध्ये नेस्तनाबूत करून टाकली. त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की श्रीमंत शमशेर बहादर पेशवे यांच्या मातोश्री करिता संसार कृत्याच्या नावे, असं नाव आहे त्याच्यात, त्या शब्द आहे संसार कृत्याच्या नावे बाजीराव पेशव्यांनी महाल बांधून दिला. संसार कृत्य कुणावर करतात हो? संसार हा शब्द कुणावर होतो? विवाहित स्त्री बरोबर. बरं, राहिला प्रश्न काय की मस्तानीने बाजीरावांना अभक्ष्य भक्षणाचा आणि ह्याचा पेयाचा नाद लावला. बाजीराव रांगडा गडी आहे. 1000 बैठका रोज मारणार. 4 शेर अन्न खात होते रोज. म्हणजे किती झालं? 7 किलो अन्न लागायचं. जोर बैठका मारल्या की एवढं हंडाभर दूध ती स्वतः प्यायची. घोडदौड अप्रतिम. ज्या घोडदौडीसाठी जो वेळ पार करण्याकरता इतर योद्ध्यांना किंवा इतर स्वारांना 15 दिवस लागतील, त्याऐवजी बाजीराव पेशवे 3 दिवसात ते अंतर कापत होते. 3 दिवसात. केवढी घोडदौड आहे. इतके ते शूर पराक्रमी होते. दिसायला अप्रतिम देखणे बाजीराव. मस्तानी तर काय प्रश्नच नाही. सोनपुतळी अप्सराच होती देवांगाला. असा हा त्यांचा जोड. अशा या बाजीरावांचं सगळं आयुष्य रणक्षेत्रावर गेलेलं आहे. अखंड आयुष्य. थोड्याफार वेळ यायचे ते पुण्यामध्ये आणि नंतर मग ते पाबळला जायचे मस्तानीकडे. पण त्यांनी काशीबाईला कधी दुखवलं नाही. मस्तानी बरोबर विवाह झाल्यानंतरही बाजीराव आणि काशीबाई यांना 3 मुलं झाली आहेत. हे विशेष आहे की नाही? म्हणजे हा तिपेडी संसार यांचा छान चालू आहे. बाजीराव, मस्तानी आणि काशीबाई. पोटशूळ कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ब्रह्मवृंदांमध्ये आहे पोटशूळ. बाकी कुठेही नाही आहे. मग अशा पद्धतीने जर बाजीराव आणि मस्तानी यांचा छान संसार चालू आहे आणि मी सांगितलं आता की बाजीराव इतके म्हणजे शूर पराक्रमी आहेत, तर अशा ह्या सगळ्या बाजीरावांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यानंतर ते मस्तानीला अंतर देतील का? नाही. त्यांनी कधीही मस्तानीला अंतर दिलं नाही. उलट मस्तानीकडनं एवढा पैसा मिळतो आहे. लगेच ते मस्तानीचे वडील वारले हो 1781ला. ती इकडं आली बिचारी की 1781ला नाही 29-30ला, म्हणजे 81-82 वर्षाचे होते छत्रसाल. त्यावेळेला बाजीराव पेशव्यांनी स्वतःच्या खर्चाने महोबा तलावाच्या जवळ मुकरवा नावाचं गाव आहे, तिथं या ह्यांची छत्रसालची छत्री बांधलेली आहे. मोठी छत्री म्हणजे काय म्हणतात त्याला, समाधी. पण ती अर्धवट राहिली. कशामुळे राहिली माहीत नाही. तिचा पण मी फोटो दिला आहे माझ्या ह्याच्यात. आणि ते म्हणतायत की कक्काजी म्हणजे ते काका छत्रसाल हे मरण पावले, मला खूप वाईट वाटतं आहे वगैरे असं त्यांनी त्यांच्या मुलांना कळवलेलं आहे. असं हे सगळं यांचं नातं आहे. आणि अशा ह्या सगळ्या नात्याला गालबोट कोण लावतं आहे? तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. अभक्ष्य भक्षणाचा नाद. कसा अभक्ष्य भक्षण? आणि केलं असलं तरी बाजीराव रांगडे आहेत.
अखंड आयुष्य त्यांचं लढाईत गेलेलं आहे. खातही असतील एखाद्या वेळेस, 18 पगड जातीबरोबर राहायचं आहे, कदाचित करतही असतील, करतही नसतील, करतही असतील मद्यपान. हा आळ मस्तानीवर कशाला, की मस्तानीने सवय लावली म्हणून? नाही, अजिबात नाही. मग मस्तानी पित होती म्हणे. म्हणलं काय पित होती, पाणी का, असंच विचारलं मी. नाही म्हणे मस्तानी पण पेय प्यायची. म्हणलं अहो नीट वाचा, त्या पत्रात काय लिहिलंय नीट वाचा, की इकडे महाराष्ट्रामध्ये खूप उष्णता आहे म्हणून तिकडून माहेराहून तिला थंड पेय वाळ्याची सरबत पाठवली जायची आणि ती वाळ्याची सरबत ती पित होती. म्हणलं बघा नाही, वाळ्याची सरबत आणि दारू ह्याच्यात फरक कळत नाही का तुम्ही पण वाचताना काय आता अजून किती पुरावे द्यायचे तुम्ही सांगा मस्तानीच्या बाजीरावांच्या प्रेमाबद्दल? हे सगळं होतंय ना होतंय तोपर्यंत मस्तानीच्या हे काय म्हणतात बाजीरावांच्या मुलासाठी किंवा ते शमशेर बहादर आहे ना, त्या शमशेर बहादराच्या मुंजीला नकार दिला. ठीक आहे, खूप संताप झाला बाजीरावांचा आणि ते म्हणले मला राहायचंच नाही आता इथं, मी राहतच नाही शनिवारवाड्यामध्ये, मला नको तुमची पेशवाई, पेशवाई तुम्ही सांभाळा, नानासाहेब पेशवांना गादीवर बसवा, मी मस्तानी आणि शमशेर आम्ही तिकडे रावेरखेडीला जातो. रावेरखेडीला मोठा महाल आहे पेशव्यांचा सुंदर, तिथेच त्यांची समाधी पण आहे पेशव्यांची, तिथेही मी जाऊन आलेली आहे, तिथं आम्ही राहतो म्हणले. आणि शिवाय एवढं मोठं दिलेलंच आहे की यांनी कोणी छत्रसालने, आम्ही तिथं राहतो म्हणून ते तिथे गेलेले आहेत. निजाम पुन्हा उठलेला आहे बाजीरावांवर, निजामला 2दा ठेचगा दिला तरीही तो पुन्हा उठलेला आहे, त्याचे पुत्र उठलेले आहेत बाजीरावांच्या विरुद्ध, मराठ्यांच्या विरुद्ध, म्हणून त्याला पुन्हा ठेचगा दिलेला आहे निजामाला. आणि तिथे बाजीराव पेशवे गेलेले आहेत रावेरखेडीला. रावेरखेडी हे गाव आहे, तिथे नर्मदा नदी वाहते आणि त्या नर्मदा किनारी बाजीरावांची छावणी पडायची नेहमी, फार आवडायची बाजीरावांना नर्मदा. आणि जिथे आज बाजीरावांची समाधी आहे ना तिथे असा उतार आहे बघा नर्मदेला, तोही मी बघितलाय, खडक आहे, त्यामुळं सहज बाजीरावांचं सैन्य त्या नर्मदेच्या पारहून उत्तरेकडे जायचं. तिथे बाजीराव पेशवे आले आणि मग त्यांनी सांगितलं की मस्तानीला पाठवून द्या, तुम्हाला नकोय ना कुणाला मस्तानी पाठवून द्या. दुष्टबुद्धीने चिमाजी आप्पांनी मस्तानीला पाठवलं नाही, तिला पुन्हा कैद केलं हिराबागेमध्ये. हिराबाग शमशेर बहादरला कैद केलं, बाकीची सगळी मंडळी पाबळलेत. आणि पाठवलं कोणाला तर काशीबाईला आणि जनार्दन नावाच्या बाजीरावांच्या मुलाला, तो नंतर मरण पावला. इकडे बाजीराव पेशव्यांना कळलं 1740 उजाडले की मस्तानीला खूप त्रास होते, कारण नाही म्हटलं तरी त्यांचे संबंध होते दोघांचे पती पत्नीचे, एकमेकांकडे स्वार जायचे, पत्र जायची. हे कोही पत्र बाजीरावने मस्तानीला लिहिलेलं नाही हो, एक कोही पत्र, एक पण पत्र त्याने आपल्या प्रिय पत्नीला लिहिलं नसेल. नाही, मग सगळे मस्तानीच्या विरोधातली पत्र कशी काय शिल्लक आहेत, जाळून टाकली मस्तानीला हेतुपुरस्सर बदनाम करण्याकरता जाळून टाकली ती पत्र चिमाजी आप्पाने नानासाहेब पेशव्यांनी, हे नक्की आहे. आणि तिला बदनाम करणारी पत्र ठेवली ती मकारीन कलालन बिलान म्हणणारी. आणि मस्तानी येत नाही म्हणल्यानंतर, मस्तानीला त्रास होतो म्हणल्यानंतर बाजीराव पेशवे अस्वस्थ झाले. अस्वस्थतेमधून त्यांचं शरीर स्वास्थ्य बिघडलं, संताप होऊ लागला, संताप खूप झाला, ताप येऊ लागला. तो ताप आणि मनस्ताप या दोघांचाही हरण व्हावं म्हणून भर उन्हाळ्यामध्ये, मार्च एप्रिल महिना, तिकडं किती ऊन असेल बघा, त्या उन्हाळ्यामध्ये नर्मदेमध्ये अखंड 8-8 तास बाजीराव पेशवे पोहायचे. 8-8 तास इतके पोहायचे आणि येऊन मग झोपायचे. आणि पुन्हा ताप वाढत गेला, पुन्हा ताप वाढत गेला आणि नंतर 7-8 दिवस झाल्यानंतर त्यांची शुद्ध गेली. त्यांना तब्बूमध्ये, राहुटीमध्ये आणून टाकलं. 1 लाख सैन्य समोर होतं त्यांच्याजवळ, शिंदे, होळकर, भोसले सगळे होते. आणि ज्यावेळेला तिथं ते आलेले आहेत, म्हणजे काय म्हणतात छावणीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे, त्यावेळेला ते म्हणतात आली का मस्तानी, आला का शमशेर, नाही. मग ही आली काशीबाई आणि हे कोण, जनार्दन आला. काशीबाई म्हणते तिथे की ताबडतोब मस्तानीला बोलवून घ्या, मस्तानी आली म्हणजे बाजीरावांना त्रास होणार नाही, त्यांचा जीव सुटेल. नाही बोलवलं, नाही पाठवायचं चिमाजींनी ठरवलेलं होतं. आणि अशा सगळ्या मनस्तापामध्ये आपण इतक्या वर्ष मस्तानीला सांभाळलं, तिने आपल्याकरता इतकं केलं, कधीही चुकून माहेरी गेली नाही, कधीही कोणाला वाईट बोलली नाही, कधी दूषण दिलं नाही, कुठल्याही गोष्टीचा हट्ट नाही, एकही रुपया तिने बाजीरावांकडे खर्चासाठी मागितला नाही, एकही रुपया. इतकं तिच्या बापाने तिला दिलं होतं, कधीच तिने मागितलं नाही, त्याचाही तिने कधी गर्व केला नाही बापाने पैसा दिलाय म्हणून, कधीच नाही. उलट ती अशी देत राहायची.
एकादशीला दान द्यायची, शिवरात्रीला दान द्यायची, तुमच्या त्या काय म्हणतात मुस्लिम सणांना दान द्यायची, खैरात वाटायची. आणि येतच नाही आपली मस्तानी असं म्हणल्यानंतर मग बाजीराव पेशवे खूप दुःखी झाले, खूप अपसेट झाले. आणि 28 एप्रिल 1740ला नर्मदा किनारी सोमवार होता, दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मस्तानी त्यावेळेला होती हिराबागेत. तिला हे सगळं कळलं, कारण नाही म्हणलं तरी सुद्धा हेर खातं होतं बाजीरावांचं चांगलं. आणि मस्तानीकडं निरोप घेऊन जाणारी माणसं असायचीच की. त्यांनी मस्तानीला निरोप दिलेला होता. मस्तानीने कशी तरी स्वतःची सुटका करून घेतली. त्या हिराबागेतनं घोड्यावर बसून शमशेरला पुढं ठेवून ती पाबळ मुक्कामी निघाली, पाबळकडे. तिथून आपल्या लोकांना घ्यायचं आणि उत्तरेकडे जायचं असं तिने ठरवलेलं आहे. दरम्यानच्या काळात पाबळला आल्याबरोबरच तिला कळलं की राऊत स्वामी गेलेले आहेत म्हणून. अतिशय त्रास झाला तिला प्रमाणाबाहेर. इतका जीव होता तिचा बाजीरावांवर तिचा. तिने बाजीरावांशिवाय कुठल्याही गोष्टीला मान दिला नाही. ना धनाला, ना दौलतीला, ना पेशवेपदाला, ना अलंकाराला, कशालाच नाही. फक्त तिला कोण पाहिजे होते तर राऊत स्वामी. तेच गेले म्हटल्यानंतर आता आपल्या आयुष्यात काय राहिलंय असं तिला वाटायला लागलं. आणि मग इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की मस्तानीला अतीव 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 दुःख झालं आणि ती मेली. कशी मेली? अंगठीतला हिरा खाऊन, जवळची कट्यार, काळजात खुपसून, असं काहीतरी करून. पण तुम्ही बघितलं का? विचारलं मी पुन्हा, बघितलं का? नाही नाही असं म्हणतात. म्हणजे 6 वर्षाच्या मुलाला जिवंत ठेवून कुठली आई मरेल? विचार करा म्हणलं. वडील गेलेले आहेत, विरोध आहे एवढा, आणि 6 वर्षाचा गोंडस मुलगा आहे पदरामध्ये. मरेल का एखादी आई आपल्या मुलाला मागं ठेवून? मग मारली आहे मस्तानीला, जीवानिशी मारलेली आहे, ठामपणे सांगते मी तुम्हाला. मस्तानीचा तिथं खून करण्यात आलाय, शेवट करण्यात आलेला आहे. आणि ते कळू दिलेले नाही, रातोरात जाऊन तिथल्या तिथं केलेलं आहे. आणि तिचं शव मस्तानीचं कुठं न्यायचं हा प्रश्न पडला. मुसलमान म्हणून तिला दफन करायचं का हिंदू म्हणून तिचं दहन करायचं, हा पुन्हा वाद सुरू झाला त्या पाबळमध्ये. अपरात्रीला तो रडतोय शमशेर बहादर, ती सगळी लोक रडतायत. आणि अशा परिस्थितीने मस्तानीचा म्हणजे हे झालेलं आहे, तिथं अंत्यविधी पार पडलाय. अंत्यविधी कसा झाला माहीत नाही. म्हणजे तिला मुसलमान पद्धतीने तिचा अंत्यविधी झाला का हिंदू पद्धतीने ह्याचा काहीही उल्लेख नाही आहे. पण मस्तानी गेली, अचानक गेली 1740ला एप्रिल महिन्यात शेवटी. आणि मग काशीबाई आली परत. काशीबाईने ह्या शमशेर बहादरला उचललं, शनिवारवाड्यामध्ये आणलं, आपला स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वागवलं, मोठं केलं. पण शिक्षक मुसलमान ठेवला. लक्षात घ्या, शिक्षक मुसलमान, सूडबुद्धी म्हणा, आकस म्हणा, काही म्हणा. त्यामुळे तो तिकडेच गेला. ज्या वेळेला नंतर सांगते थोडं 2 मिनिटात इंदोरचं ते झालं. आणि नंतर मग मस्तानीचं सगळं प्रकरण संपलं. हा आला गादीवर कोण? नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशवे गादीवर आल्यानंतर शमशेर बहादरला तिने श्रीमंत शमशेर बहादर पेशवे अशी पदवी बहाल केली. का हो? आणि तो बसवून घ्यायचा दरबारामध्ये शमशेर बहादरला. आणि जेव्हा शमशेर बहादर 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये लढायला भाऊसाहेबांबरोबर गेले, तेव्हाही त्या यादीमध्ये उल्लेख आहे, त्या यादीत, की श्रीमंत शमशेर बहादर पेशवे. कोण कोण गेलं होतं लढायला, त्याच्यात श्रीमंत शमशेर बहादर पेशवे असं नाव आहे. मग का हो असंही नाव आहे? कशासाठी? ह्याचा कधीच कोणी विचार करत नाही. फक्त नावं ठेवायची. कुणी उठलं, कुणी गेलं बुंदेलखंडात, बघितले मस्तानीचे सगळे महाल, मस्तानीचे सगळ्या ठिकाणं, जागा घेतली, माहिती. बदनाम करायचं म्हणजे करायचंच एखाद्याला. आणि किती 285 वर्ष होतील पूर्ण पुढच्या वर्षी, मस्तानीला बदनामच केलं जातं अजूनही. मग हे असं सगळं घडल्यानंतर चिमाजी आप्पाला त्रास होऊ लागला. शेवटी माणसाचं मन वाईट असतं बघा, प्रत्येक गोष्टीचं साक्षीदार असतं. तुम्ही किती अत्याचार करा, स्वतःचं मन साक्ष देतं. त्याला ते खाऊ लागलं. म्हणून चिमाजी आप्पांनी काय केलं, मस्तानीचं नांदी श्राद्ध घातलंय त्या ओंकारेश्वरला. त्याचं कागद आहे. नांदी श्राद्ध सवाष्णीचं घालतात पेशव्यांच्या घराण्यातलं. तिच्या ते काय म्हणतात, दिवस पाण्यात झाल्यानंतर सवाष्णी जेवायला बोलवल्या, त्याच्यासाठी खर्च दिला शनिवारवाड्यातनं. आणि एवढंच नाही तर मस्तानीचा टाक तयार करून तो पेशव्यांच्या देवघरामध्ये पूजेला ठेवा असं चिमाजी आप्पांचं पत्र आहे. मग तुम्ही सांगा, इतके सगळे पुरावे. मस्तानी बाजीरावांची पत्नी होते सांगणारे आहेत का नाही? का नाही आहेत? फक्त तेवढं काय श्री तुळजाभवानी प्रसन्न
आमच्या इथे श्री कृपे करून हिचा आणि ह्याचा विवाह होत आहे, आपण यावे, अमुक अमुक ठिकाण, कार्यालय वगैरे, हळदी समारंभ आणि लग्नपत्रिका, झालं लग्न. अशी पत्रिका नाही म्हणून मस्तानी आणि बाजीरावांना म्हणायचं नाही का ते पती पत्नी होते म्हणून? आज सांगते मी, हसाल तुम्ही, माझ्याही लग्नाची पत्रिका नाही, गरजच पडली नाही ठेवायची, कशाला ठेवायची. मुद्दा आहेच की, हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे असं तर सांभाळून ठेवा. प्रश्न निर्माण होतात अहो खूप. आमचे बाजीराव चांगलेत म्हणून ठीक आहे. सगळीकडे आले बरं का, पण जिथं जिथं मस्तानीच्यासाठी मी गेले ना, तिथं सगळीकडे आकलूसकर यायचे माझ्याबरोबर. मस्तानी महालात जेव्हा मी गेले तेव्हा 2.5 तास घालवले मी दुबेला तलावाच्या काठी तिचा माल. त्या बाहेर त्याने एकदा असं बघितलं, हा छान आहे मस्तानीचा माल, जा म्हणले तू आत कर काम. आणि बाहेरच्या ह्याच्यात काय म्हणतात त्या बगीच्यामध्ये मस्तपैकी थंड एका बाकड्यावर झोपून टाकले. 2.5 तासाने मी खाली आले, सगळं करून. झालं ना तुझं समाधान म्हणले, जायचं का आता परत बांद्याला? म्हणलं हो. त्यांनी खूप साथ दिली मला, आणि म्हणून मी मस्तानीला एवढं तुमच्यापुढं मांडलेलं आहे, हे नक्की आहे. मग आता मला एवढंच म्हणायचं आहे की मस्तानीला मारलं, मस्तानीची पत्र ही त्यांनी नष्ट केलेली आहेत, बुद्ध्याच नष्ट केलेली आहेत, हेतू पुरस्सर नष्ट केलेली आहेत. मग पेशवाईला काय काय सोसावं लागलं. 8 महिन्याच्या आत चिमाजी अप्पा मरण पावले. 8 महिन्याच्या आत 1761ला पानिपत युद्ध झालं. विश्वासराव गेले. भाऊ करत भ्रमिष्ठ अवस्थेत नानासाहेब पेशवे मरण पावले. त्यांचा दुसरा 2 नंबरचा मुलगा आला माधवराव, वयाच्या 28व्या वर्षी क्षयरोगाने मरण पावला. तिसरा मुलगा गादीवर बसला नारायणराव, 18व्या वर्षी शनिवारवाड्यात त्यांचा निर्घृण खून झाला. हे भोगलं कुणी? नानासाहेब पेशव्यांनी. नंतर पुन्हा काय, कोण आलं? सवाई माधवराव. त्यांचा काही संबंध नाही, बिचारे खूपच हे होते, त्यांनाही छळलं सगळ्यांनी, वरून आत्महत्या केली त्यांनी उडी मारून शनिवारवाड्यात. दुसरे बाजीराव 1812ला मस्तानीचा महाल त्यांनी खणून टाकला शनिवारवाड्यातला. आणि मग म्हणायचे, मी नाही राहणार तिथे शनिवारवाड्यात, मला भीती वाटते, मला मस्तानीचं भूत दिसतं म्हणे. म्हणून मग तो विश्राम बागवाडा बांधला आणि तिथं राहू लागले विश्राम बागवाड्यात. म्हणजे धडफळे वाड्याचा विश्राम बागवाडा झाला, लक्षात ठेवा. आणि 1818ला पेशवाई संपली. दुसऱ्या बाजीरावांचे 11 विवाह झालेले होते, एकही सुपुत्र त्यांना झाला नाही. मस्तानीचे स्वतःचे ओरिजिनली 340 ते 50 वर्ष आज आहेत. बांधला हे आपलं काय म्हणतात, इंदोर भोपाळ सिहोर दिल्ली आणि बऱ्याच ठिकाणी. त्यांच्याकडे गेल्यावर तर दिल्लीला गेल्यानंतर एक मिनिट इंदोरला गेल्यावर त्यांच्या वारसाने आम्हाला जेवायला बोलवलं. इथे तारीख तांबोळी म्हणून कुणी आलेत का? माझ्याबरोबर होते बघा तारीख तांबोळी, आम्ही गेलेलो होतो इंदोरला, ते माझ्याबरोबर आले होते क्षेत्र सर्वेक्षणासाठी. त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं. त्यांनी आडनाव आता 30 लावली तो, जुबेर अली बहादर किंवा तमकीन अली बहादर वगैरे. बापरे, मी तारीखला म्हणलं अरे जेवायला बोलवले, काय करायचं म्हणलं आता, काही अभक्ष्य भक्षण करायची वेळ आली तर मी काय करू, चला तरी म्हणे मॅडम जाऊयात. मग आम्ही गेलो तिथं, म्हणजे जाऊ दे आता, नाव घेतलं मस्तानीचं आणि गेले, म्हणजे जे होईल ते होईल. काय सुंदर घर, सगळीकडं मस्तानीच्या बघा आठवणी लावलेल्या आहेत त्यांनी, त्यांच्या मुख्य त्या ह्याच्यामध्ये महालामध्ये सगळीकडं. आणि आम्ही गेल्यानंतर त्यांनी येऊन आम्हाला नमस्कार केला. इतकी देखण्या स्त्रिया होत्या, काय सुंदर स्त्रिया होत्या त्यांच्या. आमचं स्वागत केलं. गेल्याबरोबर आम्हाला त्यांनी पाणी प्यायला दिलं आणि मग म्हणाले, थोड्या गप्पा बिप्पा झाल्या, फोटो बिटो झाले. मग म्हणाले की आता खाना लगाय क्या मॅडम जी? म्हणलं हां लगा म्हणलं काय. आणि मग जेवण मांडलं त्यांनी. काय जेवणात होतं तुम्हाला सांगते, मीठ लिंबू, त्यानंतर त्या भरल्या काय हिरव्या टोमॅटोची चटणी, कोशिंबीर, पापड, लक्षात घ्या, कढी, त्यानंतर इकडे एक बटाट्याची भाजी, आळूची रस्सा का काय भाजी ती, भात, वरण, त्याच्यावर तूप. आणि मला म्हणले तुम्हारे पेशवा साहब ऐसा ही खाना खाते थे ना. अजून काय पुरावा द्यायचा तुम्ही सांगा मला.
अजून मस्तानीच्या संदर्भात काय पुरावा द्यायचा. आणि मग इतके बिचारे रडले तिथे सगळे. नाही काशीबाईंनी जर शमशेर बहादरसाठी मुस्लिम शिक्षक नेमला नसता तर आज आम्ही पुण्यात किती म्हणे मानाने तुमच्याबरोबर राहिलो असतो म्हणे. पण आम्हाला अभिमान आहे म्हणले की आम्ही मस्तानी महाराणी साहेबाचे वारस आहोत म्हणून हे झाले. अशा पद्धतीने हा संबंध मस्तानीचा इतिहास आहे. दोनच छोट्याशा गोष्टी सांगायच्यात. बाजीराव आणि मस्तानीचं प्रेम किती होतं. मस्तानी कधीही सासरहून उमरा ओलांडून माहेरी गेली नाही. म्हणूनच ती बाजीरावने दिलेल्या पाबळ, केंदूर आणि लोणी या ठिकाणी मरण पावली. पाबळ मुक्कामी मस्तानी. आणि मस्तानीवर इतकं नितांत प्रेम होतं बाजीरावांचं की बाजीराव तिच्या प्रदेशामध्ये रावेखेडीला मरण पावले. याच्यापेक्षा प्रेमाचा दाखला काय द्यायचा. अजून एक शेवटचा दाखला देणार आहे थोडासा. संध्याकाळ होती अशीच संध्याकाळ होती. भारत इतिहास संशोधक मंडळात मी गेले. आम्हाला काय सारखं तिथं जावंच लागतं, काय वारकरीच आहे ना आम्ही तिथले. गेलो तिथं. मस्तानीचं हस्तलिखित वगैरे सगळं होतंच माझ्याजवळ. मग म्हटलं काहीतरी कागदपत्र मिळालं तर बघू वगैरे वगैरे असं झालं. तिथं एक छानपैकी इतिहास अभ्यासक आले. त्यांचं नाव मंदार लवाटे असं नाव आहे त्यांचं. हां मंदार लवाटे आले, बसले माझ्या सरी. ओळख होती माझी. काय मॅडम काय चाललंय. म्हटलं काही नाही मस्तानी असं तसं. हो तुम्ही 2दा-3दा फोन केला होता तुम्हाला म्हणजे बांद्याला असताना. ते मला म्हणले होते की मस्तानीची तिथे एक हे आहे, खूण आहे बांद्याला, तर पन्न्याला बांद्याला ती तुम्ही बघा. पन्न्याला तर किती सुंदर आहेत तिचे सगळे वाडे बिडे मी सगळे बघून आलेत. सगळं आहे माझ्या पुस्तकात. तर मग म्हणजे हो तुम्ही फोन केला तर मला आठवत आहे चांगलं. बोला म्हणे काय. म्हटलं काही नाही हो, फारच अनुकंपा वाटते हो मस्तानीबद्दल. का हो तिला अजूनसुद्धा न्याय देत नाहीत कोणी. फार मला वाईट वाटतं. म्हणलं प्रत्येकजण म्हणतं नाही ती बाजीरावाची ठेवलेली पत्नी स्त्री होती. कुणीही तिचा विवाह मान्य करत नाही, कुणीही तिला ब्राह्मण म्हणत नाही, कुणी तिच्या चांगल्या सामाजिक कार्याला, तिच्या धार्मिक कार्याला, तिच्या सुशिक स्वभावाला, तिच्या कशालाही मान देत नाहीत. म्हणलं का. म्हणलं काय पाप केलं ह्या मुलीने. म्हणलं 16-17 सुद्धा नाही 15-16 वर्षाची असताना बाजीरावाच्या आयुष्यात आली आणि 23-24व्या वर्षी मरण पावली. उणीपुरी 10 वर्ष बाजीरावांच्या बरोबर राहिली. तो म्हणलं किती हो मॅडम तुम्हाला मस्तानीबद्दल प्रेम आहे. मग म्हणलं काय तुम्ही असं करा. म्हणले माझी एक सख्खी मावस बहीण आहे सुलक्षणा कुलकर्णी म्हणून. म्हणलं तिचं काय. तर म्हणे तिचे एक गुरु आहेत. म्हणलं बरं. मग ते गुरु काय करतात. फार मोठे पोचलेले आहेत म्हणले भविष्यशास्त्रात ह्याच्यात त्याच्यात. म्हणून मग ते काय करतात. अहो ते पास्ट रिग्रेट प्रोसिजर करतात. म्हणजे मागे जायचं आपल्या आयुष्याच्या. म्हणजे आता मी आहेत 74 रनिंग आहे माझं. 74 वर्षाचं. मग मी जाणार कुठं 70 नंतर मग 60 नंतर मग 40, मग 40 नंतर गेले की 24. मग मी आमच्या बाजीरावांना ओळखणार नाही वगैरे. आणि मग मागं गेले पुन्हा कोण आहे तर म्हणजे ते काय म्हणले की ते गुरु जे आहेत ते गुरु तुम्हाला मागच्या आयुष्यामध्ये नेऊन सोडतात. तर तुम्ही जा तशी करून घ्या म्हणले तुमच्यावर प्रोसिजर. इतकं तुम्हाला मस्तानीबद्दल प्रेम आहे तर. हो का म्हणलं. आणि मी परतच नाही आले तर तुम्ही आधी करून घ्या म्हणलं सर. असं म्हटलं. आमचा विनोद चाललेला होता. तर म्हणले मॅडम खरंच तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला इतकी अनुकंपा आहे तुम्ही नक्की काहीतरी संबंधित असणार म्हणले. कारण मी माझं सांगतो ती माझी जी बहीण आहे ती अभ्यास करते म्हणे. ती सारखी अशी इकडे तिकडे शनिवारवाड्यात त्याच्यात हिंडत असते. मी एकदा असा शनिवारवाड्यात गेलो होतो म्हणे. अचानक ती माझी बहीण भेटली मावस बहीण मला सुलक्षणा कुलकर्णी. ती तिकडून आली मी इकडून आलो. म्हणलं मग ती माझ्या डोळ्याकडे बघतच राहिली. म्हणलं का. ती म्हणली तू चिमाजी आप्पा आहेस. बापरे बरोबर आहे म्हणलं सर तुम्हीच छळला मस्तानीला. म्हणे ती मला म्हणली तुम्ही चिमाजी आप्पा आहात म्हणे. कारण म्हणे काही बदललं तरी कुठल्याही जन्मात माणसाचे डोळे बदलत नाहीत म्हणले. असं आणि मग खरंच मॅडम मला मस्तानीबद्दल नाही हो म्हणे फारसं काही आदर म्हणाले हो मला. म्हणलं आता तरी ठेवा नाहीतर बघा म्हणलं. बरं मग म्हणलं आता काय. तर मग म्हणाले अहो एकदा म्हणे सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाजीराव आणि मस्तानी या दोघांची कथा सगळी ऐकायची किंवा कहाणी मग ती ऐकली. आणि त्या गुरुकडे सगळे गेलो म्हणे आम्ही. तर ते गुरु काय म्हणले की बाजीराव मस्तानी भेटतात आज सुद्धा भेटतात. मला तर घामच फुटला बाबा. तिथं संध्याकाळची वेळ होती. मिणमिण लाईट त्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आणि 4-5 टाळकी सगळी. म्हणलं सर आज सुद्धा भेटतात कसं काय. म्हणले अहो म्हणले आज सुद्धा भेटतात त्याचं कारण सांगतो. म्हणले
त्यांचे आत्मे भेटतात. म्हणलं कुठं? पर्वतीवर. म्हणलं ठीक आहे. लांब होती पर्वती. म्हणजे हे तुम्हाला कसं माहीत? अहो त्या गुरूंनी सांगितलं म्हणले. त्या गुरूंनी बाजीरावांच्या आत्म्याला प्रश्न टाकला म्हणजे त्यांच्या विद्येप्रमाणे असती बरं काही विद्या, आणि त्यांच्या त्या विद्येप्रमाणे पत्र प्लॅनचेट टाईप त्यांना हे टाकलं, काय प्रश्न टाकला की तुम्ही रोज इथे येता रात्री बित्री आणि मस्तानीला भेटता, मस्तानी तुम्हाला भेटते. हो. मग तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का म्हणले. आता किती वर्ष तुम्ही हिंडणार? झाले जवळजवळ 285 वर्ष होऊन गेले. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का? असं बाजीरावांच्या आत्म्याला प्रश्न टाकला. त्यावेळेला बाजीरावांच्या आत्म्याने उत्तर दिलं म्हणे, असं ते सांगतात गुरु. आणि त्या मंदार लावाटेने म्हणजे चिमाजी आप्पांनी मला ते सांगितलं. मग बाजीरावाचा आत्मा म्हणाला, मला मुक्त व्हायचं नाही व्हायचं मुक्त. का नाही मुक्त व्हायचं? तर हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत मला माझ्या प्राणप्रिय मस्तानीला भेटायचं आहे. मला मुक्ती नको आहे. बोल. हा मस्तानी वैला नाही हे तो ह्याचा वाडा आहे अफजल खानाचा. तिकडं गेली नाही मस्तानी, पाटसला आहे. पाटसला आहे. तुम्हाला सांगितलं तसं. मग मी जाते आता बघायला. नसेल पण अफजल खानाचा आहे हे मला माहिती आहे. हो पण वैला काही नाही मस्तानीचं, कारण मस्तानीचं सगळं इकडे आहे ना. काही नावं देतात तो कशाची पण, काही देतात. आता मी सांगितलं नाही का? नाही ते नाहीये. अरे बापरे, ते तुम्ही जे गेला ना ते नाना फडणीसांचं मेणवली आहे. तो नाना फडणीसांचा वाडा आहे वैला, मस्तानीचा नाही आहे. आणि तिथे नाना फडणीसांच्या वाड्यात मस्तानीचं चित्र आहे. लक्षात घ्या. हा ते ठीक आहे की मग मस्तानीचा नाही, नाना फडणीसांच्या वाड्यात आहे. आज आहे ना तो वाडा.